भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वारवाचा, गमो पंथानंतया राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे,
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवंताच्या सर्वार्थानं कल्याण करणाऱ्या कथेमध्ये अवगाहित होण्यासाठी, सुस्नात होण्यासाठी, आपल्या प्रपंचातल्या अत्यंत महत्त्वाच्या कामांना दूर ठेवून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीनं उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। ज्यांच्या वर्तनानं भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो। अधिकारी साधकांबद्दल, चिंतकांबद्दल आणि कला उपासकांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि भागवत महात्म्याला प्रारंभ करतो। पद्मपुराणामध्ये उत्तरखंडात आलेलं हे श्रीमद भागवताचं महात्म्य गेले 4 दिवस आपण पाहतो आहोत। आणि देवर्षी नारदांनी समाजातली भक्ती, समाजातलं ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीची पुनःप्रतिष्ठापना करण्याकरता सनत कुमारांना शंका विचारली की याकरता काय करू। कारण समाज केवळ ऐहिकानं सुखी होत नसतो, ऐहिक नीट असलं पाहिजे हा कर्तव्याचा भाग आहे, पण त्याहीपेक्षा अंतःकरण नीट असलं पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। अंतःकरण जर चांगलं असेल तर आहे त्या ठिकाणी मनुष्य आनंदात असतो, ते जर पवित्र असेल तर ते जर सामर्थ्य संपन्न असेल, ते जर आनंदी असेल तर आहे त्या परिस्थितीत मनुष्य आनंदी असतो। आणि ते जर दुःखी असेल तर बाहेरची परिस्थिती कितीही चांगली असो आपण दुःखी असतो, हा आपला अनुभव आहे। तुकोबांचा एक अभंग आहे, चित्ताची या तळमळे चंदनेही अंग पोळे, आणि चित्ताची या समाधाने विषतेही वाटे सोने। चित्त काही वेळा प्रसन्न असतं, त्यावेळेला जेवणात काही चालतं, आणि चित्त अप्रसन्न असतं, पंचपक्वान्न वाढा, तो चिडचिड व्हायला निमित्त बघतो। एक राजा होता, एक दिवस तो सकाळच्या वेळेला श्मश्रू करायला बसला होता आणि त्याच्या सेवेतला खास न्हावी एकदम चांगला, नेहमी घरी येऊन त्याची श्मश्रू करणारा, तो समोर बसला होता। ती धोपटी शेजारी वगैरे जुनी पद्धत, आणि वस्त्राला धार वगैरे लावून तोच त्याची दाढी करत होता। राजाने त्याला प्रश्न विचारला, सध्या कसं काय चाललंय रे राज्यात? असं की अशा लोकांबरोबर खूप बातम्या चांगल्या असतात, मीडिया, तसंही मीडियावाले लोक आता तेच करतात, अब्दुल कलामांच्या ऐवजी याकूबची बातमी जास्त दाखवतात, कारण समाजाला त्याची जास्त गरज आहे असं त्यांना वाटतं। अब्दुल कलामांचा जर आदर्श आपल्या भारतीय मुलांसमोर ठेवला तर पुढे अब्दुल कलाम जास्त तयार होतील, हे भारताला घातक आहे मीडियाच्या दृष्टीने। आणि म्हणून त्या दिवशी जास्तीत जास्त आपण बघा काय दिसत होतं भारतीय टीव्हीवरती। असो, थोडासा चिमटा आवश्यक आहे, कर्तव्य आहे ना, त्यांनी माझा काही त्यांच्याबद्दल द्वेष मत्सर काही नाहीये। असो, त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्या न्हाव्याला भरपूर पैसे मिळाले होते, त्याच्या त्या धोपटीमध्ये 100 रुपये होते, सुटे सुटे असे। तो म्हणाला, काय विचारताय खावीन परवरदिगार, सगळं काही उत्तम आहे, अहो सामान्यातला सामान्य मनुष्य रोज 100 रुपये मिळवतोय। कारण तो खुश होता। ठीक आहे, आलोच म्हणाला पाणी घेऊन, म्हणून तो बेसिनवर वगैरे कुठं पाणी आणायला गेला। इतक्यात राजानं ती धोपटी उघडून पाहिली, बसलाच होता नुसता, आणि ते सगळेचे 100 रुपये त्याने घेतले आणि बाजूला ठेवले, राम्याची गंमत करूया म्हणून।
आता नावी आला, त्यांनी अजून 2-4 वस्तू काढाय करता ते उघडले तर गेले. त्याला कळलं राजानेच घेतले असणार आहे. राजा इथं बसलाय, दुसरं कोण घेणार आहे? हा, राजा म्हणतो मग काय, कसं चाललंय? राज्यामध्ये सगळं आलबेल आहे ना, सगळं उत्तम आहे ना, 100 रुपये मिळत आहेत ना सामान्यातले सामान्य? हो ना म्हणाला. तसं चांगलं चाललंय, 100 रुपये सामान्यातला सामान्य मनुष्य मिळवतोय. पण काही विचारू नका, खावीन सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालेला आहे. चित्ताची या तळमळे चंदनेही अंग पोळे. आणि चित्ताची प्रसन्नता खूप काळजीपूर्वक आहे का, बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. पटायला थोडा अवघड आहे मुद्दा. चित्ताची प्रसन्नता आपण मिळवू शकतो जर आपल्याला खरं अध्यात्म प्राप्त झालं तर. संगीताचा आनंद घेणारे जे लोक असतील त्यांना कळेल, संगीत लोकांना ऐकवाय करता नसतं, आपल्याला आनंद घेण्याकरता असतं. आपल्याला आनंद जर घेता आला संगीताचा तर भोवतीच्या लोकांना तो आपोआप होतो. स्वर या शब्दाचीच व्याख्या आहे, स्वस्मिन रमते इति स्वरः. स्वतःला स्वतःमध्ये रमवतो. शांत गाणं तुम्ही ऐका. आपल्याला गाणं येत नसतं, तरीही जर वीणातही चांगलं गातायत किंवा मालिनीतही चांगलं गातायत, आपण ऐकतोय तरी आपल्याला आनंद होतो की नाही? याचा सरळ अर्थ असा, आनंद आपल्या जवळच आहे, तो प्रकट करायला आपण गाणं हे निमित्त वापरलं. त्यातल्या त्यात अध्यात्म विद्याच्या जवळपासची विद्या संगीत विद्या आहे म्हणून मी त्याचं उदाहरण दिलं. मला मुद्दा हाच सांगायचा आहे की तो आनंद प्रकट करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये ज्यानी येतं त्यालाच परमार्थ असं म्हणतात. आणि तो परमार्थ कसा करावा हे भागवत आपल्याला सांगताय. ज्या वेळेला आपल्या चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय होतो, हे विश्व ज्यानं निर्माण केलं, हे विश्व जो सांभाळतो आणि विश्वाचा यथाकाली जो विनाश करतो, अशा परमात्मा तत्वाबद्दल आपल्याला खरं प्रेम निर्माण होतं, तेव्हा भक्ती असं म्हणतात. त्याचं माझ्यावर प्रेम असावं, त्यांनी मला आपलं म्हणावं, याकरता आपण त्याच्याकडे लक्ष देतो. त्यावेळेला आपलं सहजच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, मुद्दाम नाही, सहज दुर्लक्ष होतं. याला वैराग्य असं म्हणतात. मुद्दाम नाही करायचं, मुद्दाम जे असतं ना त्याला वैताग म्हणतात. सहज. त्या न्यूटनला विचारलं ना की अरे तू लग्न नाही केलंस, त्याने एकदम डोक्याला हात लावला आणि तो म्हणला अरे आय फॉरगॉट टू मॅरी, मी विसरूनच गेलो म्हणाला. याचा अर्थ असा, जीवनामध्ये जे ध्येयानं पेटलेले असतात त्यांचं सहज अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. ते मुद्दाम करतात असं नाही, याला वैराग्य म्हणतात. आणि भगवंताचं ज्ञान हा सर्वात शेवटचा टप्पा आहे. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे समाजामध्ये वाढावं म्हणून ज्ञानोबांसारखे सगळे संत, नारदांसारखे सगळे संत झटत असतात. हे भागवताचं मर्म आहे. भागवत म्हणजे नुसतं शब्द नको ऐकायला, नुसते शब्द माहिती नको व्हायला. भागवत म्हणजे नेमकं काय आहे? माझ्या चित्तामध्ये भगवंताची भक्ती वाढावी, माझ्या चित्तामध्ये भगवंताचं ज्ञान वाढावं आणि त्याचा परिणाम म्हणून प्रपंचाकडे एक दुर्लक्ष. याचा अर्थ असा की त्यातली आसक्ती कमी व्हावी, कर्तव्यच्युती नव्हे, आसक्ती कमी व्हावी. हा सहज भाव आपल्या चित्तामध्ये यावा, कारण यानंच जीव सुखी होणार आहे. तेणे सुखी होई जीव माझा, तेवढ्याच गोष्टीनं आपण सुखी होणार आहोत. बाकी सगळ्या गोष्टी आपण कितीही मांडल्या, एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखाद्याची स्तुती करतो, त्यांनी ना अगदी चांगला पुरुषार्थ गाजवला, 2 मुलांची लग्न अशी खूप दणक्यात केली, दोन्ही मुली व्यवस्थित ठिकाणी गेल्या, हो सगळं काही चांगलं चाललंय, या चौघांना जे काय द्यायचं ते सगळं व्यवस्थित दिलं. कदाचित सुनेशी पटेल, मुलाशी पटेल नाही कुणास ठाऊक, म्हणून स्वतः करता एक बंगला बांधला आणि तोही सांगतो आता उद्या मेलो तरी काही हरकत नाही. याला पुरुषार्थ नाही म्हणत. हे कसंही असो, वाईट असावं असा मुद्दा नाहीये. धर्मशास्त्राने ते सगळं चांगलं असावं असंच सांगितलंय. कारण श्री सूक्तामध्ये लक्ष्मीचं महात्म्य वर्णन केलं की श्रीमंत व्हा. त्याबद्दल पण एक लक्षात ठेवा की कितीही श्रीमंत झालात तरी तुम्ही सुखी होणार आहात असं नाहीये. सुख हे श्रीमंतीचं दास्य करत नसते. सुख हे स्वतंत्र आहे आणि श्रीमंती स्वतंत्र आहे. त्याला काही फार मोठं उदाहरण घ्यायची गरज नाही. चांगला बेड तुम्ही विकत आणू शकता, झोप काही विकत आणू शकत नाही. वर्तमानपत्रावर झोपणारे लोक आहेत,
भारतात येऊन बघा त्याकरता. वर्तमानपत्र नसताना प्रवचनात झोपणारे लोक आहेत. सुख कुणाचा दास नाहीये, सुख हा स्वतंत्र विषय आहे. असो. आणि याकरता भक्ती ज्ञान वैराग्याच्या जागरणाकरता सगळ्यात उत्तम उपाय कुठला असेल तर भागवत कथा, भगवंताची कथा. भागवत कथा म्हणजे फक्त भागवत ग्रंथ नाही. यातला विचार कुठेही दासबोधात आला असेल तरी दासबोध ऐका की तेच होणार आहे. ज्ञानेश्वरीत आला असेल यातला विचार, ते ऐका की तेच होणार आहे. आणि आपण आहोत तिथे सुखी होणार आहोत. किंबहुना आपण सुखी आहोत हे आपल्याला कळणार आहे. दुःखाला कारणच नाही आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याच्या जागरणाकरता स्वतः नारदांनी गंगा तीरावरती आनंद नगरीमध्ये भागवत कथेचं आयोजन केलं. आणि सनंदन, सनतकुमार आणि सनातन ही 4 भावंड भागवताबद्दल बोलायला उभे राहिले. आणि बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेले. काय झालं म्हणाले तर हे भागवत कसं आहे हे सांगता सांगता त्यांनी सांगितलं की कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम. ज्या ठिकाणी भागवत कथा होते ते घर हे तीर्थक्षेत्रासारखं पवित्र होतं. इतकंच नाही, अश्वमेध सहस्राणी, हजारो अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जी पुण्य आपल्याला प्राप्त होतात ती पुण्य भागवताच्या एका आयोजनानं प्राप्त होतात किंवा भागवताच्या एका श्रवणाने प्राप्त होतात. आयोजन अपेक्षित आहे असं गृहीत धरू नका. आयोजन केल्याशिवाय ऐकायला मिळत नाही म्हणून आयोजन असा शब्द आला. तुकोबांचा याच्यावरती एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणाले आपण अन्नदान करतो किंवा अनेक पुण्य गोळा करतो तर किती पुण्य केल्यावर त्याला किती फल आहे याचा एक अभंग आहे. कोटी अन्न संतर्पण, नीट ऐका, कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन. कोट्यावधी लोकांना जेवायला वाढल्यावर जे पुण्य आहे ते एका कीर्तनाच्या आयोजनाचं पुण्य आहे. कोटी, तुकाराम महाराज खोटं का बोलतील, ते कीर्तनकार होते म्हणून खोटं बोलतात काय? त्यांचं कीर्तन आयोजित व्हावं म्हणून ते म्हणतायत काय? नाही. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला खजिना पाठवला होता म्हणजे भरून पाठवलं होतं, मोठ्या मेणा, त्यामध्ये संपत्ती अमुक तमुक, साड्या अमुक तमुक सगळं भरून पाठवलं होतं. लाल महालातून ही पालखी गेली होती. तेव्हा तुकोबांचं वाक्य आहे, हे दारिद्र्य माझ्या घरी कशाला पाठवलं? जे आपल्याला दरिद्री बनवतं, जे आपल्याला लोभी बनवतं ते दारिद्र्य आहे असं स्वच्छ त्यांचं मत आहे. तुकोबांचं विठ्ठलाला स्वतःला सांगतात, विठ्ठला काही नको, काय तुझी आम्हा नलगे दसोडी, तुका म्हणे तुझी नलगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. काही नको वैकुंठ, काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भिवू नको भेटी आता मज. पूर्ण निरलसतेनं निस्वार्थतेनं तुकोबा बोलतायत. मी का सांगतो हे सगळं? अत्यंत निस्वार्थ पातळीवरती तुकोबांचं बोलणं आहे. अभंग नीट ऐका. कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन, नगरद्वारी लाविला टिळा, आवतण दिले सकळा. आमंत्रण, आवतण हा खास खेड म्हणजे ग्राम्य शब्द आहे. आवतण म्हणजे आमंत्रण दिले सकळा. 18 वर्ण एके ठाई, वाढी विठ्ठल रखुमाई. जगामध्ये जातपात न पाळलं जातं असं एकमेव ठिकाण कुठलं असेल तर कथा. सगळे लोक एका पंक्तीला बसतात की नाही. कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे हे विसरतो की नाही आपण. आता या ठिकाणी बसलेल्यांपैकी किती लोक स्कॉलर असतील, कोण मोठं असेल, कोण महाल असेल, कोण सामान्य असेल, पण सगळे एकत्र बसून भगवंताची कथा ऐकतो की नाही. म्हणून तुकोबा म्हणाले 18 वर्ण एके ठाई, वाढी विठ्ठल रखुमाई, श्रवणद्वारे घेती ग्रास, सदा सोवळे हरीचे दास. आपण इथं जेवतोच, फक्त यानी जेवत नाही, यानी जेवतो. यानी जे जेवतो त्यांनी आपलं शरीर पुष्ट होतं आणि यानी जे आपण खातो त्यांनी आपलं अंग अंतःकरण पुष्ट होतं. अंतःकरण, मन आपलं पवित्र होतं. भगवंताबद्दल ऐकलं की व्हेंटिलेट होतो की नाही जीव. बरं वाटलं म्हणाले. तेवढंच नेहमीच्या रोजच्या कटकटीतनं जरा वेगळं ऐकायला मिळालं. प्रॅक्टिकल आहे. परवा तर माझ्या मित्राने एक छान मुद्दा सांगितला. आपले 2 कान कल्पनेने बाजूला करा, असे कल्पनेने असे, आणि ते उलटे जोडा. म्हणजे या कानावर हा कान असा चिकटवा, या कानावर हा कान असा चिकटवा, बरोबर हृदयाचा आकार तयार होतो बघा. म्हणजे यातून जे जातं तसं आपलं हृदय बनतं.
आपण जर पवित्र विचार ऐकले तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं, शुगर नॉर्मल राहते. अहो पोटामध्ये अन्नरस सुद्धा छान स्रवतात. पवित्रता. तुकोबा असं म्हणाले, श्रवणद्वारे घेती ग्रास, सदा सोवळे हरीचे दास. आणि तुकोबांचं शेवटचं वचन आहे, आपण जेवुनी जेववी लोका, आपण जेवुनी जेववी लोका, संतर्पण करीतो तुका. इतकं पुण्य या भागवताच्या आयोजनाचं आहे. अश्वमेध सहस्राणी, हजारो अश्वमेध केल्यानंतर जे पुण्य आहे ते एका भागवत कथेचं पुण्य नाही. म्हणजे मग म्हणाले काय आहे तर याची 16वी कला काढली, म्हणजे 16 तुकडे केले भागवत पुण्याचे, भागवताच्या पुण्याचे, तर त्यातली एक कला केवढी होईल, एक पार्ट केवढा होईल, तो सुद्धा याच्यापेक्षा जास्त आहे. आपण म्हणाल गो हे मार्केटिंग आहे का, असं वाटू शकतं. पण आपण लॉजिकल बघा, तर्कदृष्टीने बघा, आपण जी पुण्याई करतो त्या पुण्याईने काय मिळतं आपल्याला. पुण्याचा परिणाम आहे सुख. जे आपण पुण्य करतो पुण्याने आपल्याला मिळतात भरपूर भोग, सुखाचे भोग मिळतात. आपण गेल्या जन्मी भरपूर दान धर्म केला, याचा परिणाम आता तुम्ही श्रीमंत आहात. गेल्या जन्मी तुम्ही वृद्धांची सेवा केली, त्याचा परिणाम आता सौंदर्य प्राप्त आहे. वृद्धांच्या सेवेनं सौंदर्य येतं बरं का. प्रत्येक कारण आहेत. अमक्याला अमक, तमक्याला तमका, अशी आपल्याकडे व्यवस्थित यादी आहे की काय पुण्य केलं की काय फल आहे, काय पाप केलं की काय फल आहे, हे पण आहे. जे लोक दुसऱ्याला दुखावतात, नीट ऐका, जे लोक दुसऱ्याला दुखावतात त्यांना फुफ्फुसाचे रोग होतात. वेदांनी असं सांगितलं, ज्याला हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा हार्टपेक्षा लंग्स प्रॉब्लेम आहे, तो कठोर बोलणार आहे. पूर्वायुष्यात किंवा केव्हा तरी तो खूप कठोर बोलत होता, हे लक्षात ठेवायचं. असे खूप डिटेल्स आहेत. आता हे बैल वगैरे असतात ना, आपण भारतात हे चित्र बघतो, बैलाच्या तोंडातनं फेस येत असतो आणि बैलवाला त्याला मारत असतो. पाठीमागे सिमेंटची पोती भरलेली असतात किंवा गव्हाची पोती भरलेली असतात किंवा ती खडी भरलेली असते, लोखंडाचे त्या तारा भरलेल्या असतात आणि तो बैल बिचारा खेचत असतो ती बैलगाडी. तोंडातनं फेस येतो तरी बिचारा करा तरी आपला येत असतो. तोंडातनं फेस येईपर्यंत आपल्याला ते त्या बैलाला ते काम का करावं लागतं. तेवढे पैसे त्यांनी त्याचे खाल्लेले असतात गेल्या जन्मी. म्हणून कधी कोणाचं काही ठेवू नये. शास्त्र असं सांगतात, कधी कोणाचं काही ठेवू नका. आपले लोकांकडे राहू द्या, पण लोकांचं आपला 1 रुपया सो नको. हे भारतीय तत्वज्ञ आणि खूप हे सगळं सिद्ध झालेलं आहे. याच्यावर कितीतरी कथा सांगता येतील, मला ते सगळं सांगायला लागता वेळ नाहीये, एवढंच सांगतो. म्हणून आपण जी पुण्याई केली त्याचा परिणाम आज आपण या स्थितीत आहोत. पुण्याईनं काय मिळतं तर सुखाचे भोग मिळतात आणि भोगाने काय होतं तर पतन होतं. सुखामुळं जीव या देहालाच खरं मानतो आणि या जगाला खरं मानतो. म्हणून खरं म्हटलं ना तर दुःख अंतर्मुख व्हायला अत्यंत श्रेष्ठ औषध आहे. तसंही आपल्याला दुःखातच आपण अंतर्मुख होतो की नाही. सगळं साऊंड असेल, कशाला काय प्रवचनाला जाऊ दे, पण थोडा प्रॉब्लेम जाऊया हो प्रवचनाला, तेवढंच काहीतरी ज्ञानोबांबद्दल ऐकायला मिळेल. हा मनुष्याचा स्वभाव आहे बरं का, ते काही गैर आहे असं नाही. मी केव्हा तरी ऐकवली असेल मोरोपंतांची आर्या याच्याबद्दल. मोरोपंत असं म्हणाले, भाग्यात नाठवे हरी, भाग्यात न आठवे हरी, भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. सगळ्यांना पाठ आहे की नाही. भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. परिपाठ हाची लोकी, परिपाठ हाची लोकी, दावी मग तो तयास हरी पाठ. पाठ हा शब्द किती वेळा आला बघा. अगदी लहान लेकरांना सुद्धा माहितीये परीक्षा जवळ आल्या ना की देवाला नमस्कार किती मनापासून असतो. मारुतीला फेऱ्या, मारुती बाप्पा पुढच्या शनिवारी तुला नारळ. एवढा गणिताचा पेपर, मॅथ्सचा पेपर जरा सोपा जाऊ दे. आता तू मारुती काही पुढच्या शनिवारी गदा घेऊन बसणार नाहीये तिथं परीक्षकाच्या डोक्यावर. त्याला काय येतंय तेवढं त्याला कॉपी करू दे.
असं होणार नाहीये. पण या लहान मुलांना सुद्धा हे कोणी शिकवलं? तर हे आपल्या DNA मध्ये आहे, गुणसूत्रांमध्ये आहे. मला एवढ्या करता सांगायचं आहे की जेवढं तुम्ही इतर पुण्य कराल तेवढे तुम्ही ऐहिकात सुखी व्हाल आणि तेवढे तुम्ही ऐहिकात अडकाल. पण भागवताचं जर पुण्य केलं तर यानं ऐहिक तर चांगलंच होतं. मी पहिल्याच दिवशी बोललोय, भागवत हा कामधेनू आहे. ज्या करता भागवत आयोजित केलं तो संकल्प खरा होतो भागवताने. आपल्याकडे महाराष्ट्रात एवढा हे नाहीये, पण उत्तर भारतात आपण जा, तिकडे रामायणाचा किंवा भागवताचा पाठ कल्याणाकरता आयोजित केला जातो. संकल्पच केला जातो, मुलगा व्हावा म्हणून. त्याला अंधश्रद्धा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आणि विशेष म्हणजे तशी मानसिकता घडते, तशी स्पंदनं तयार होतात आणि बऱ्याचदा काम होतं. जर संकल्प बरोबर असेल आणि प्रॉपर जर भागवत कथा झाली तर बऱ्याचदा काम होतं, असा अनुभव आहे. आपण जाऊन बघा, मोठमोठे उद्योगपती धंदा चांगला चालावा म्हणून भागवत आयोजित करतात. भागवतातल्या पहिल्या स्कंधातल्या दुसऱ्या स्कंधातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये कशा उपासनेनं काय प्राप्त होतं याची यादीच केली आहे शुकदेवांनी. 3रा अध्याय, दुसऱ्या स्कंधातला 3रा अध्याय आपण जाऊन बघा. याकरता सांगतोय मी हे. आणि हे नेटवर उपलब्ध आहे, फुकट उपलब्ध आहे. फुकट म्हटलं ना की माणसाला जरा ठीक आहे. मुद्दा एवढ्या करता सांगतोय. म्हणून ते सांगतात की अश्वमेध सहस्राणी. दुसरा मुद्दा, अश्वमेध 1000 केले केव्हा तरी पुण्य संपणार आहे की नाही होते? केव्हा तरी पुण्य संपणार आहे. गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे की ज्या वेळेला स्वर्गातलं आपलं पुण्य संपतं तेव्हा क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. ज्या क्षणाला पुण्य संपलं त्या क्षणाला पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. हे पुण्य कधीही संपत नाही. जय जय रघुवीर समर्थ. हे पुण्य कधीही संपत नाही. अपार पुण्यगाठी असा या पुण्याईचा उल्लेख कल्याण स्वामींनी केला. मुद्दा मला सांगायचा होता की यानंतर प्रत्यक्षामध्ये एक कथा आली आहे. ती कथा जशी आहे तशी बघूया. ते म्हणाले, एक दृष्टांत सांगतो. भागवताने कोणाचा उद्धार झाला? एक दृष्टांत. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम यस्य श्रवण मात्रेण पापहानिः प्रजायते. ज्याच्या श्रवणानं आपण केलेल्या पापाची हानी होते, पाप नाहीसं होतं, अशी एक कथा आहे. फक्त कथा ऐकली की पाप नाश होतो. फक्त कथा नीट ऐकली तर. ती कथा अशी आहे. तुंगभद्रा तटे पूर्वम अभूत पत्तनमुत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः श्रौत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. तुंगभद्रा नदीच्या तीरावरती एका सुरेख पट्टणामध्ये म्हणजे शहरामध्ये अनेक सज्जन लोक होते. त्यामध्ये अतिशय पराक्रमी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता, जो श्रौत आणि स्मार्त कर्मामध्ये निपुण होता. श्रौत म्हणजे वैदिक कर्म आणि स्मार्त म्हणजे पौराणिक कर्म किंवा स्मृतीची आलेली जी कर्म आहेत, दोन्हीमध्ये मास्टर होता. सरस्वतीची विशेष कृपा होती. अहो, सरस्वतीची विशेष कृपा होती. लोकांच्या मुंजी, लग्न, अमक तमक कार्य हे सगळं उत्तम करीत असे. आणि अस्खलित ब्राह्मण होता, कसला तरी काहीतरी नाही, फार नेटका होता. एक लक्षात ठेवा, आपल्या घरी येणारा ब्राह्मण हा मंत्रविद असावा. चांगले मंत्र त्यांनी म्हणावेत आणि तो त्यातला सम्यक ज्ञाता सुप्रयुक्त स्वर्गे लोकेच कामधुक भवती असं वचन आहे. फार महत्वाचं आहे. कॅसेटवरचा मंत्र हा बाष्कळपणा आहे. आपल्या घरी चांगला ब्राह्मण यावा, त्यांनी संकल्प चांगला करावा. संकल्पाला सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि असा तो ब्राह्मण होता. आणि तो जे कर्म करायचं त्याचं फलच मिळायचं लोकांना. त्याचा परिणाम असा की लोक भरभरून दक्षिणा द्यायचे त्याला. म्हणजे त्याच्यावर सरस्वतीची कृपा होती आणि लक्ष्मीची कृपा होती. दोन्ही कृपा एकत्र सहसा नसतात, कारण लक्ष्मीचा राग आहे सरस्वती भक्तांवर. माझं आसन तोडतात म्हणजे कमळ आणि सरस्वतीला वाहतात. हे
असं म्हणणं आहे लक्ष्मीचं. एक छान श्लोक आहे, तो आता सांगत बसत नाही. पण दोघींची कृपा होती. श्रीमंत होता, विद्वान होता, परिणामतः लग्नही योग्य वेळेला झालं. तेजस्वी पूर्वीचा काळ असा नव्हता की मुली भिक्षुकाला नाकारतील. आज भिक्षुकाच्या मुली सुद्धा भिक्षुकाला नाकारतात. ते म्हणले रेल्वेतला झाडूवाला चालेल पण शेंडीवाला नको. काय समाजामध्ये एक नौशा आलाय कोणास ठाऊक. आणि फार गमतीची गोष्ट आहे, एखाद्या वैदिकाच्या घरी किंवा एखाद्या कीर्तनकाराच्या घरी रोज 1 ते 2 नारळ फुटतात. एवढं खोबरं रोज असतं, रोज भातावर तूप असतं. अजून काय पाहिजे. इकडे नोकरी करणारे लोक 2 लाख रुपये पगार याला, 1 लाख रुपये पगार तिला, तरी घरी येताना खोबऱ्याचा एवढा तुकडा घेऊन येतात. आमटीत घालू का भाजीत घालू, घाल म्हणलं कशात. मुलींनी थोडी मानसिकता बदलली पाहिजे. जर धर्माच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर थोडासा हा निरोप सगळ्या मुलींपर्यंत गेला पाहिजे. म्हणून मी हे बोलतोय. हे रेकॉर्डिंग कोणी ऐकलं कधी तर होईल, उपयोग झाला तर होईल. पूर्वीच्या काळी मुली मुद्दाम विचार करायच्या की वैदिक काम करणारं कोण आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आणि म्हणून अनुसूयेला महत्व आहे. अनुसूयेनं गुलामगिरी म्हणून पातिव्रत्य सांभाळलं नाही, लक्षात घ्या. आत्रीनी फोर्स नव्हता केला की तू माझ्या पायाचं तीर्थ घेतलंच पाहिजेस, असलं काही नव्हतं. यू आर फ्री. पण तिला माहितीये की माझा हा पती इतका महान आहे की त्याच्या पायाचं तीर्थ जो घेईल त्याचं कल्याण होईल. बाहेरचे लोक कशाला, मीच पायाचं तीर्थ. याचा अर्थ असा, इतकी नम्र होती ती, भांडणारी नव्हती. तुम्ही असो जास्त बोलत नाही. एवढं सुद्धा मी बोलू शकतोय, तो पुण्यापासून इतका लांब आहे म्हणून बोलू शकतोय. जेव्हा आपण नावं ठेवतो ना या सगळ्यांना, त्यावेळेला त्या स्त्रियांच्या अंतःकरणातल्या भावनेचा आपण अनादर करतोय, लक्षात ठेवा. कुठेही गुलामगिरी नव्हती. त्या स्वतःहून माझा पती एका मोठ्या कार्यात आहे आणि त्याच्याकरता मी स्वतः समर्पित असलं पाहिजे, या भावनेने त्यांनी पातिव्रत्य सांभाळले किंवा या भावनेने त्यांनी तो आदर ठेवलाय. मला बोलायचा भाव असा की त्याचं लग्न योग्य वेळेला झालं, सगळं काही उत्तम होतं. लक्ष्मीची कृपा, सरस्वतीची कृपा, प्रपंच उत्तम, पत्नी चांगली, सुंदर, अतिशय सगळं उत्तम आहे. आपण म्हणाल मग बुवा कथा कशाला सांगताय. कारण प्रॉब्लेम म्हणजेच कथा असते. सगळ्या सिरियल म्हणूनच चालतात की नाही. इतके वर्ष, इतके महिने चालली आता ती सिरियल. चाल बघतात एपिसोड वर एपिसोड. नावं नको आता घ्यायला त्यांची. सांगण्याचा मुद्दा असा, एक प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे त्यांना अपत्य नव्हतं. सगळ्यांनी एक सिद्धांत लक्षात ठेवूया. सगळ्या संतांनी सांगितला, तुमचा माझाही अनुभव आहे की भगवंत सगळं एका ठिकाणी ठेवत नाही, काहीतरी न्यून ठेवतोच. आणि जे न्यून ठेवतो ती आपल्यावर कृपा असते. अंतर्मुख होण्याकरता भगवंताकडे आपलं लक्ष जावं एवढ्याकरता ती कृपा असते. फक्त ही कृपा भाग्यवंताला वाटते, बाकीच्यांना ते न्यून वाटतं, डिफिशियन्सी वाटते. तेवढी कमतरता आहे असं वाटतं. कमतरता नाही, तेवढंच पूर्ण आहे हे तुकोबांना दिसलं. म्हणून तुकोबा सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं का दिवाळं निघालं. बरी या दुष्काळे कृपा केली. बरे झाले देवा बाईला कर्कशा. माझी बायको उर्मट आहे, किती छान आहे ना, तुकोबा म्हणाले. प्रत्येक नवऱ्याने ऐकून ठेवा, तुकोबा आपल्याला दिलासा देणारा बोलतात. गंमत जरा. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. हे जर मला सगळं प्राप्त असतं तर देवा माझं तुझ्याकडे लक्ष गेलं नसतं रे. काय ना, याचा अर्थ अशी असलीच पाहिजे असा अर्थ नव्हे. आमच्या मंदाताई नेहमी एक गमतीनं गोष्ट सांगतात. परमार्थ कसा आहे म्हणे. एकदा एकाने तुकोबांना विचारलं, परमार्थ चांगला कशाने होतो. त्यांनी आपल्या बायकोकडे बोट दाखवलं. अशी बायको असेल तर. कडकड कडकड बोलायची होती. कडकड कडकड काय वाटेल ते बोलायची. कठोर बोलायची फार. त्याचा परिणाम तिचं नावच ठेवलंय, बरे झाले देवा बाईला कर्कशा. चांगलं काही काही ठिकाणी चांगलं बोलतच नाहीत, भांडतात ना, इतके कडकडून भांडतात. अशी
तोच म्हणे मनुष्य नाथांकडे गेला. आता नाथांचा तुकोबांचा काळ वेगळा आहे. हा दृष्टांत कथा तयार केली. नाथ हे तुकोबांच्याही 200 वर्ष आधीच आहे, 100 वर्ष तरी आधीच आहेत. थोडक्यात लक्षात घ्यायचं, नाथांना विचारलं की नाथ एकनाथ महाराज परमार्थ कशाने चांगला होतो. त्यांनी बायकोकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, अशी जर असेल ना पत्नी तर परमार्थ चांगला होतो. ती पत्नी कशी होती, ती नाथांवर एवढं प्रेम करणारी होती, नाथांचा शब्द कधी पडू देत नसे. एक दृष्टांत सांगतो नाथांची पत्नी कशी होती. एकदा हरिपंडित नाथांशी भांडलान घरातनं निघून गेला. नाथांचं मराठीत पुराण सांगणं, नाथांचं कुणाकडे जेवायला जाणं, हे त्या हरिपंडिताला पटायचं नाही. तो कर्मकांडी होता, एकदम कर्मठ होता. तो म्हणायचा तुम्ही चुकीचं धर्माविरुद्ध वागता. ते म्हणायचे अरे संस्कृत किती चांगलं असलं तरी सामान्यांना कळत नाही रे ते, म्हणून ते मराठीत सांगतो बाळा मी. ते प्रेमाने सांगायचंय. तो म्हणला पण तुम्ही हे उगीच बोलता, काही गरज नाही त्यांना कळायची. असं कसं? मग कशाला ते सांगितलं? नाथांची ओवी आहे, संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून निर्मिली. प्राकृत सुद्धा संस्कृतचीच लेख आहे ना. इंग्लिश लॅटिनची लेख आहे आणि लॅटिन संस्कृतची लेख आहे ना. आजही हे प्रूव्ह झालंय ना. कितीतरी इंग्लिशमध्ये शब्द आहेत की ते जसेच्या तसे संस्कृतमधनं उचललेत असं वाटतं. जर्मन जर कोणी बोलत असेल तर संस्कृत बोलतायत असं वाटतं. म्हणून नाथांची ही दृष्टी होती. तो हरिपंडित चिडला आणि निघून गेला. वाईट वाटलं आई वडिलांना. नाथ पुन्हा पुन्हा सांगत होते अरे ना नको जाऊस बाळा. नाही म्हणे खूप वेळा तुम्हाला सांगून पाहिलं मी. पण तो चिडून काशीला निघून गेला. त्यानंतर दसऱ्याचा सण आला. नाथ महाराज जेवायला बसले होते. वाईट वाटलंच होतं, काही चांगलं वाटलं होतं काय. मुलगा गेला. अहो लोकांच्या लेकरांवर प्रेम करणारे आपल्या लेकरावर प्रेम नसेल का त्यांचा, साधा मुद्दा आहे. आणि गिरिजाबाई वाढायला आल्या. नीट ऐका, काय बायको असेल. मी नेहमीच सांगतो प्रपंच सुद्धा कसा करावा हे संतांना विचारा. परमार्थ तर त्यांना विचाराच, पण प्रपंच सुद्धा कसा करावा हे संतांना विचारा. नाथांच्या समोर स्टूल म्हणजे पाट होता. पाटावर ताट, बसायला पाट, टेकायला पाट, ताटाखाली पाट, असं छान जेवण. आणि असं रोज एवढीशी डिश तेवढ्यात जेवायचं. भात त्यातच आमटी. नाही आम्ही म्हणलं पटकन जेवतो जाता येता. गुरं खातात ना ते. मुलं म्हणायचे ना, ते म्हणले की बफे म्हणजे बफेलो भोजन म्हणायचे. जास्त बोलत नाही, सोयी करता ठीक आहे. असं व्यवस्थित. आणि वाढणारे लोक सो इतके छान वाढायचे. वाढताना ताटात टेकवत नसत असा एक काळ होता. मला फार इच्छा आहे की गावोगावी कसं वाढावं याचं ट्रेनिंग द्यावं. असं टेकवतात. टेकवलं की झालं उष्ट. आधीचं उष्ट त्याला लागलं की नाही त्यातच घाला, खा एकमेकांचं उष्ट. आणि त्यामुळं प्रारब्ध पण डिस्टर्ब होतात. एवढ्या अंतरावरनं वाढावं, एवढ्या अंतरावरनं. मी गंमत म्हणून नाही सांगत आहे आणि स्वार्थाकरता सांगत नाहीये. मला काय, मी चाललो परवा गावाला. सांगणं काम आहे. भारतीय कितीही लांब राहा भारतापासून, पण भारतीय संस्कृती टिकवा. जेवढी टिकवताय त्यापेक्षा अजून टिकवा. टिकवत आहातच, त्याशिवाय तुम्ही प्रवचनाला येणार नाही. आपल्या सगळ्यांना औचित्य आहे याचं, म्हणूनच मी हे बोलतोय. बरं, सांगण्याचा भाव असं वाढायला गिरिजाबाई आल्या. आणि गिरिजाबाईंच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते डोळ्यातलं पाणी टपकन खाली पडलं. इथे ताट आहे तर खाली तिथे पडलं. त्यावेळेला सारवलेल्या जमिनी होत्या, त्यामुळं पाण्याचा जो थेंब आहे तो दिसला. हो, नाथांनी वरती पाहिलं आणि नाथ महाराज म्हणाले काय किती नम्रता असावी, मी नवरा आहे असं नाही. नाथ म्हणाले गिरिजे किती वाईट बाप आहे ना मी ग. आपलं लेकरू आज दसऱ्याला घरी जेवायला नाही म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे ना. खूप वाईट आहे ना ग मी. आता एखादी बायको असती तर काय म्हणली असती, कळतंय ना एवढं. पण गिरिजाबाई त्याच्या पुढचं काय नवरा बायको येतो. गिरिजाबाई म्हणाल्या तसं नाही स्वामी, आपल्या वडिलांना न ओळखणारा मुलगा मी जन्माला घातला, त्याची अशी मी आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे.
काय मी का सांगतोय हे? याला प्रपंच म्हणतात. दुसऱ्याच्या मोठेपणाच्या गौरवाची जराही हानी न होऊ देता प्रपंच ज्याला करता आला त्यानं प्रपंच नेटका केला. कितीतरी गोष्टी सांगता येतील. बोलण्याचा भाव असा की त्या माणसानं नाथानं विचारलं परमार्थ कसा चांगला होतो? ते म्हणले अशी बायको मिळाली तर. तुकोबा म्हणाले अशी बायको मिळाली तर. तोच मनुष्य समर्थांकडे आला. परमार्थ कशा चांगला होतो? ते म्हणले बायको नसली तर. याचा अर्थ असा की बायकोवर परमार्थ अवलंबून नाही, कशाही असेल तरी परमार्थ करता येतो असं म्हणायचंय संतांना. सांगण्याचा भाव असा की याची जी बायको होती ती या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट सांगतोय. ती दिसायला सुंदर होती पण थोडी कजाग होती, हट्टी होती. बाकी सगळं चांगलं होतं, सुंदर होती, लक्ष्मीची कृपा होती, घरी काही कमी नाही, सुबत्ता होती, काही चोरी मारी काही त्याला कधी अपेक्षा करावी लागली नाही. काही अमुक एक वस्तू नाहीये तर हल्ली अपेक्षा फार असते की नाही, हे नाहीये आमच्याकडं, ते नाहीये, हे पाहिलं ते पाहिलं असं. ते परवा मी विनोद ऐकलाय. ऑफिसमधले लोक जेवायला येणार होते म्हणून तो यजमान होता, तो भरा 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 वस्तू लपवून ठेवत होता. घड्याळ लपून ठेवलं, तो शंख आहे तो शंख लपून ठेवला. उदाहरण सांगतोय, गंमत जरा. असं लपून भरा 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 ठेवत होता. बायको म्हणाली तुमच्या ऑफिस मधले लोक एवढे चोर आहेत का? लपून का ठेवताय? कसले लोक ते? चोरतील का? तो म्हणला चोरणार नाही, ओळखतील. गंमत जरा. इतका श्रीमंत होता की घरी कुबेराला लाजवणारी संपत्ती. सगळं काही चांगलं चाललं होतं पण अपत्य नाही म्हणून त्याला वाईट वाटत होतं. आणि म्हणून एकदा 50शी ओलांडली त्यानं. नीट ऐका, 50शी ओलांडल्यानंतर त्याला असं वाटलं काय ना अपत्यच नाही म्हणून एकदा तो आत्महत्या करायला गेला. काही वेळा असं असतं की दुःख रोज असतं पण तेच दुःख एखाद वेळेस जास्त टोचतं आपल्याला. आपली सहनशक्ती कमी पडते त्या दिवशी. तसं काहीतरी झालं म्हणून आत्महत्या करायला गेला. जंगलात गेला, दगड बांधला उपरण्याला, ते उपरणं गळ्यात बांधलं की आता पोहायचा मोह नको व्हायला. अगदी शेवटच्या क्षणाला पोहायचा मोह झाला तर परत बाहेर येऊ नकोच. तो निश्चय केला की मरून जाऊया एकदाच आणि आता उडी मारणार. इतक्यात त्यांनी पाहिलं एक यती, एक संन्यासी, एक सत्पुरुष तिथे पाणी पित होता तीरावर. आणि कसा पाणी पित होता तर असं ओंजळीनं पाणी पित होता. म्हणले बुवा संन्यासी होता मग चांदीची भांडी बिंडी नव्हती का त्याकडं? तो खरा संन्यासी होता. स्वतःच्या ओंजळीनं हो त्यालाच तो संन्यासी म्हणतात जो दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पित नाही. एकदम स्वतंत्र होता. आणि यांनी विचार केला ब्राह्मणानं त्यातल्या त्यात मरता मरता साधूला नमस्कार करावा, संताला नमस्कार करूया म्हणून त्यानं तो दगड सोडून ठेवला आणि त्या यतीला नमस्कार करायला गेला. नमस्कार केल्यावर यतीने चेहरा पाहिला, साधूला नमस्कार केला. समर्थांची ओवी आहे, साधक भावे नमस्कार घाली, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. असा विचार करू नका तुम्ही पादुकांना नमस्कार नुसता केलात. फक्त मनापासून अंडरलाईन. नमस्कार ठोकणं वेगळं, नमस्कार घालणं वेगळं. याला नमस्कार म्हणतात. असं नाही. नमस्कार जर नीट केला, ज्या क्षणाला तुम्ही तुकोबांना नमस्कार केला, ज्या क्षणाला पादुकांना वंदन केलं, त्या क्षणापासून समर्थांना चिंता सुरू झाली याचं कसं चांगलं व्हायचं. खात्रीच बाळगा, कारण समर्थांचीच ओवी आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. उशिरा करतील कल्याण पण कल्याणच करतील, याच्यावर विश्वास असू दे पूर्ण. प्रॉब्लेम तिकडे नाहीये, प्रॉब्लेम इकडे आहे. रिसिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे, ब्रॉडकास्टिंग मध्ये प्रॉब्लेम नाहीये. त्याबद्दलही समर्थांचा मनाचा श्लोक आहे की उपेक्षा कदा राम रूपी असेना, उपेक्षा कदा राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चयेतो वसेना, श्री भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी.
समर्थ. आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या संताला शरण असाल, तुम्ही समर्थांनाच शरण असलं पाहिजे असं नाही बरं का. हे ATM केंद्रापैकी एक ऑफिस आहे. तुम्ही गजानन महाराजांना शरण असा, तुम्ही तुकोबांना असा, तुम्ही ज्ञानोबा स्वामी समर्थांना कुणालाही शरण असा, साईबाबांना असा. ATM केंद्रापैकी एक ऑफिस आहे. आता आपलं कार्ड कुठल्या ATM केंद्रात चालतं की नाही? आपले फक्त बॅलन्स पाहिजे आणि पासवर्ड व्यवस्थित लक्षात पाहिजे, बस दोनच गोष्टी आहेत ना. ATMचा अर्थच असतील तर मिळतील ATM असा आहे. इथे पण ATM केंद्राचा अर्थ आहे एनी टाइम मोक्ष. ATM समर्थ तुकोबा ज्ञानोबा असं. यांनी नमस्कार केल्यावर त्यांनी पाहिलं, कारण साधूची जबाबदारी फुकट नमस्कार घेऊ नये. नमस्कार केल्या क्षणाला त्यांनी पाहिला चेहरा आणि प्रश्न विचारला, काय रे कथम रोदिशी विप्रत्वम, डोळ्यात पाणी का रे आहे तुझ्या, दुःखी आहेस का तू? का ते चिंता बली असी, काय तुला चिंता आहे मोठी? वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम, तुझं काय दुःखाचं कारण आहे ते पटकन सांग. तो सांगतो, ब्राह्मण उवाच किम ब्रवीमि, काय बोलू? ऋषे दुःखम, हे ऋषे काय बोलू मी? पूर्व पापेन संचितम, माझ्या पूर्व पापाचं साठलेलं दुःख मी काय बोलू हो? मदीया पूर्वजास्तोयम कवोष्णमुपभुंजते, त्याचा अर्थ सांगत बसत नाही, कारण असा अर्थ आहे तो. माझे पूर्वज दुःखी आहेत, पितर दुःखी आहेत. काय दुःखी आहेत? मला अपत्य नसल्यामुळं माझ्यानंतर आता कोण श्राद्ध करेल म्हणून ते दुःखी आहे. श्राद्ध पक्ष हा कर्तव्याचा भाग आहे एवढंच सांगतो. काहीतरी युक्ती करा आणि ते करा. काय युक्ती करायची तुमची तुम्ही बघा. इथे साऊथ मंदिर असतील, साऊथची मंदिर आहेत म्हणे ब्राह्मण, काय ते तुमचं तुम्ही बघा. याचं कारण आपल्याला सुख जर कमी पडत असेल तर आपले पितर 100% असंतुष्ट आहेत, हे लक्षातच ठेवा. एक दृष्टांत सांगतो किती हे खरं आहे. वाल्मिकी रामायणात कथा आहे. रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि सगळ्या देवतांना आनंद झाला. आता ज्या लोकांमध्ये दशरथ महाराज होते, स्वर्गलोकापैकी एका लोकात होते, ती देवताही आनंदित झाली, कारण रावण हे जागतिक संकट होतं. ग्लास वाजू नको बाळा. जागतिक संकट होतं रावण, देवांना पण त्रास होता त्याचा, त्यामुळे देव आनंदित झाले. आणि देवानी ताबडतोब दशरथ महाराजांना बोलवून घेतलं. ज्या लोकात होते, जे लोक आहेत त्यातल्या एका लोकात दशरथ महाराज होते. दशरथ महाराजांना सांगितलं, ताबडतोब खाली जा, रामांना दर्शन द्या आणि त्यांना दर्शन देऊन सांगा की तुला काय पाहिजे ते माग, ते द्यायची जबाबदारी माझी, कारण देतो त्याला देव म्हणतात. पण माध्यम पितरांचंच वापरावं लागतं. गणपतीला जरी वाटलं तुम्हाला काही द्यावं आणि जर पितरांनी लॉक लावून ठेवलं असेल तर मिळणार नाही, लक्षात ठेवा. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं. काही काही तर दशरथ महाराज वरून खाली आले, रामासमोर उभे राहिले. त्यांचे देह हे पृथ्वीचे नसतात, म्हणजे पांचभौतिक नसतात, म्हणून त्याला पायाची गरज नसते. असे आकाशात उभे राहिले तेजस स्वरूपात. म्हणजे उदबत्तीचा धूर जर असा छान व्हाईटिश आणि त्यामध्ये जर प्रकाश कोंडला, बॅटरी मारली तर कसं साधारण दिसेल, असे पितरांचे देह दिसतात. तेजस स्वरूपातले त्यांचं दर्शन असतं. ते दर्शन झालं, रामाला आनंद झाला. रामाने नमस्कार केला. बाबा नमस्कार, किती छान. मी जेव्हा अयोध्या सोडली त्यानंतर आज दर्शन होतंय मला तुमचं. हा देह लास्त धरू नका, हा देह सोडून आपण आहोत. कारण आपल्याला या देहाचं अस्तित्व एवढंच आपलं अस्तित्व असं वाटतं. हा सगळ्यात अज्ञानीपणाचं लक्षण आहे. नाही, हा देह सोडून आपलं अस्तित्व आहे. आपण गाढ झोपलो तर देह कुठं असतो? आपण असतो की नाही? आपल्याला असं वाटतं देहातच आपण आहोत. नाही, आपण अख्खं गाव फिरून येतो तेव्हा सूक्ष्म देहाने. वरती जातो, आपण काय कर्म केली ती सगळी अपलोड करतो. आज हे उद्योग केलेत मी, असं केलंय, चांगलं केलं असेल तर चांगलं, वाईट वाईट, हे सगळं. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डिंग. आपल्या प्रत्येकाचं एक सोलचं नाव आहे. तसा गाडीचा नंबर वेगळा असतो आणि चासीचा नंबर वेगळा असतो की नाही, तसं देहाचं नाव वेगळं आहे ना आपलं नाव वेगळं आहे. आणि ते आपलं प्रारब्ध आपलं आपण अपलोड करून येत असतो रोजच्या रोज. असो, हे नुसतं ऐकून घ्या. याला तुम्ही प्रमाण काय म्हणाल?
नुसतं मी सांगतो एवढंच प्रमाण सध्या, शब्द प्रमाण, आणि संतांनी सांगितलेलं सांगतो हे दुसरं प्रमाण. बस. दशरथ महाराज प्रकट झाले. दशरथ महाराज म्हणाले, रामा खूप आनंदी आहे मी, दुःखी होतो त्या दिवशी तू गेलास वनात म्हणून, पण तुझा हा पराक्रम लोकोत्तर आहे, त्यामुळं आय एम हॅपी, व्हेरी हॅपी, खूप आनंदी आहे. काय पाहिजे बोल. कारण ज्या देवाजवळ मी आहे, देवलोकात आहे, त्या देवाने सांगितलंय पाहिजे ते सँक्शन, कोरा चेक दिलाय त्यांनी माझ्याकडे, हा घे, काय पाहिजे बोल. म्हणजे थोडक्यात तुला काय पाहिजे बोल. पुढची कथा सांगतो म्हणजे रामांचं मोठेपण काय लक्षात येईल. काय मागावं रामांनी. एखादं असतं तर काय मागितलं असतं, ते भरताला जरा सांगा लवकर राज्य दे, किंवा सगळ्या पृथ्वीवर माझं राज्य असू दे, काहीतरी मागितलं असतं की नाही. काय रामांची उंची आहे. राम म्हणाले, बाबा नको काही. फार आग्रह केल्यावर राम म्हणाले, जर देणार असाल तर एकच द्या. तुम्ही जेव्हा या पृथ्वीवरचा देह सोडला, पार्थिव देवम, पार्थिव म्हणजे पृथ्वीचा, मातीचा, पंचमहाभूतांचा, तो सोडला, त्यावेळेला तुमचं सुमित्रेवर प्रेम होतं, कौसल्यवर प्रेम होतं, पण कैकई मला वनात यायला निमित्त झाली म्हणून कैकईवर राग होता. बरोबर आहे ना. ते म्हणले बरोबर आहे. इथं प्रगट झाला तसे आत्ताच्या आत्ता तिथे प्रगट व्हा आणि कैकईला सांगा तुझ्यामुळं फार मोठा पराक्रम केलाय, तेव्हा थँक्यू व्हेरी मच, तुझ्यावरचा माझा राग गेला, हेच मला द्या. मी इथून गेल्यानंतर मला कैकईचा चेहरा हसरा बघायचा आहे बाबा, बाकी काही बघायचं नाही आहे. काय रामांची उंची असेल ना. उदात्त कथा काय असतात, याकरता रामकथा आणि भागवत कथा सातत्यानं ऐकाव्यात. बोलण्याचा भाव असा की म्हणून पितृलोक अत्यंत संतुष्ट राहील याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. भले भारतात गेल्यावर करा, पण कर्तव्य म्हणून हे बोलतोय मी. पुढचा मुद्दा हा सांगतोय, मला अपत्य नाहीये म्हणून मी दुःखी आहे, म्हणून मी आत्महत्या करायला आलोय. ते म्हणले काळजी करू नकोस, मला सगळं भविष्य कळतं, ज्योतिष या विषयात मी मास्टर आहे, आणि एखादा जन्म नाही, पाठीमागचे 7 जन्म मी तुझे सांगतो, पुढचे सांगू शकतो, बस इथं, काळजी नको करूस. आणि त्यांनी त्याचं कपाळ पाहिलं. असं म्हणतात आपलं काय होणार आहे ते कपाळावर लिहिलेलं असतं, म्हणून आपल्याला दिसत नाही, पण संतांना कळतं ते. मी नेहमीच गमतीनं सांगतो, संत कसे असतात, भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान. जशी आपण सोनोग्राफी करतो ना, पित्ताशयात खडे आहे किंवा ब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम आहे, पोटात असा त्रास आहे, हे ते सोनोग्राफीचं यंत्र, ते सोनोग्राफीचं यंत्र फक्त शरीराची सोनोग्राफी करतं. संत आपल्या प्रारब्धाची सोनोग्राफी करू शकतात, करतातच असं नाही. आपलं भाग्य असेल तर करतात, कारण त्याला बिल खूप असतं त्याचं, आणि भाव हे त्याचं बिल आहे. माझा शुद्ध भाव पाहिजे, मग ते माझी केस हातात घेतात. नाही मला पण सांगा, नाही काही नडलं नाही त्यांचं सेलर्स मार्केट आहे, बायर्स मार्केट नाही आहे. त्यांना वाटलं तर सांगतात, त्यांना वाटलं नाही तर काही नाही बोलणार. ते मुद्दाम दाखवतील, त्यांना काहीच कळत नाही. असो, बस म्हणाले. आणि त्यांनी त्याचं कपाळ नीट पाहिलं आणि दुःखी झाले, त्यांनाही वाईट वाटलं. ते म्हणले मुलगा नाही आहे, अपत्य नाही आहे, मुलगा मुलगी काहीच नाही, म्हणून तू आत्महत्या करतोयस. असा जर तू करणार असेल तर इथून पुढे 7 जन्म तुला दर जन्मी आत्महत्याच करावी लागेल. कारण पुत्र होण्याकरता जे पुण्य लागतं ते तू केलेलं नाहीयेस, त्याचा परिणाम तुला इथून पुढे 7 जन्म अपत्य होणार नाहीये. दर जन्मी आत्महत्या करणार का तू. आणि आत्महत्या करणं याचा अर्थ असा, शिक्षा चुकवणं, दुःखाला घाबरूनच आपण आत्महत्या करतो की नाही. तुकोबांचा तर अभंग आहे, मरण जो मागे, म्हणजे आत्महत्या मागतो, करतो, स्वतःहून मरण मागतो. मरण जो मागे तो गाढवाचा बाळ. गाढव पण आहे, चुकून सुद्धा आत्महत्येचा विचार मनात येता कामा नये. जर आत्महत्या चुकून करावीशी वाटली, जर केली गेली, तर ज्या कारणाकरता आत्महत्या केली गेली ते दसपटीनं पुन्हा भोगावं लागतं. परवा एक विनोद वाचला मी, काय विनोद करणारे सुद्धा तयार करतात. संत आणि बंताचा विनोद आहे, तसा विचार केला तर अगदी फालतू, पण या गोष्टीला अत्यंत गंभीर विनोद आहे. संत आणि बंता 10वीत 3ऱ्यांदा नापास होता. जरा हलके व्हा. 3ऱ्यांदा 4थ्यांदा नापास. मार्च ऑक्टोबर आषाढी कार्तिकी भक्तजन येती, वारकरी झालेले बोर्डाचे. दोघेही ठरवताना संता म्हणतो बंताला, आत्महत्या करूया का रे बंता, आत्महत्या करूया का.
बनता म्हणतो वेडा झाला का काय, परत पहिलीपासून सुरू करावं लागतं. किती छान आहे ना विनोद. चुकून सुद्धा ही गोष्ट, जे दुःख असेल ते दुःख भोगून संपवा. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षया. त्याच्याकडे तोंड करावं दुःखाकडे, एकदम सरळ. आणि मी तुला भोगतो, काळजी करू नकोस, एकदम त्या दुःखाला म्हणावं. पळपुटेपणा नाही, हे स्ट्रॉंग. आणि याच्याकरता रोज नाम घ्यायचा. हे सामर्थ्य नामाने येतं. रोज उपासना, काही स्तोत्र, त्यातलं विष्णू सहस्रनाम सांगतो मी नेहमी गावोगावी, कारण ते फार छान आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे क्रोसिनची गोळी आहे, सगळ्यांना लागू पडते. कुणी म्हणा, महिम्न, विष्णू सहस्रनाम, ही काही स्तोत्र आहेत की मानसिक सामर्थ्य देतात. असो, याला सांगतायत अपत्याचा विचार सोडून दे, घरी जा, योग्य तसा प्रपंच कर, योग्य वेळेला संन्यास घेऊन मोकळा हो. कशाला व्यापात पडतो? अपत्य होणं हे भाग्याचं लक्षण नाही. कुत्र्या मांजऱ्याला पण अपत्य होतात. समर्थांनी तर असं लिहिलंय, लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघून गेली. अपत्य होणं हे भाग्याचं लक्षण नाहीये, ते निसर्गाचं लक्षण आहे. निसर्ग ओके आहे, यांचे देह चांगले आहेत, एवढाच अर्थ आहे त्याचा. तू या भानगडीत पडू नकोस. तू उपासना कर, देवाचं ध्यान कर. केवळ पिंडदानाने जर मुक्ती मिळत असती तर आपल्या ऋषींनी एवढी साधनच केली नसती. पिंडदानाने फक्त तेवढ्या योनीतून मुक्ती मिळते. खरी मुक्ती, खरा मोक्ष हा वैयक्तिक उपासनेनंच मिळतो. जा परत. आता यानं त्यांचे पाय घट्ट धरले. आता तर म्हणलं सोडणारच नाही मी. जर तुम्ही एवढं ओळखू शकताय तर उपायही तुम्हाला माहिती असला पाहिजे. सरळ आहे. जर इतकी तुम्हाला ज्ञान आहे तर सरळ आहे की तुम्हाला यातला, कारण असं जगात एकही प्रश्न नाही की ज्याला उत्तर नाही. माझे गुरुजी नेहमी सांगतात, भगवंतांनी आधी उत्तरं निर्माण केली आणि मग प्रश्न निर्माण केले. एकही जगात असा प्रश्न नाही की ज्याला उत्तर नाही. हा, ते मिळणं कसं हा मोठा प्रश्न आहे. पाय घट्ट धरले, मी सोडणारच नाही म्हणला. मला तुम्ही सांगा मी काय करू म्हणजे मला आपत्ती होईल, काय वाटेल ते करा, नाही तर आत्महत्या करतो आणि पाप तुम्हाला लागेल. त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. वाईट वाटलं त्यांना. सांगतोय मी तुला उपदेश, ऐकत नाहीयेस, ठीक आहे. त्यांनी आपल्या झोळीमधलं एक फळ काढलं, सफरचंदासारखं, ते मंतरलं, आपल्या जवळचं पुण्य त्यात घातलं. कारण त्याच्या नशिबात नाही तर आपल्यात नाही का, एखाद्याजवळ पैसे नाहीत, आपण त्याला दिलं तर त्याला मिळू शकतात पैसे. तसं त्यांनी आपलं पुण्य त्याला दिलं आणि सांगितलं, हे बायकोला दे आणि तिला सांग, नीट ऐका, तस्याग्रहम समालोक्य, त्याचा आग्रह पाहून, फलमेकम सदत्तवान, एक फळ देता झाला तो साधू, इदम भक्षय पत्न्यात्वम ततः पुत्रो भविष्यती, हे फळ बायकोला तुझ्या खायला दे म्हणजे तिला उत्तम मुलगा होईल. पण 1 वर्षभर तिला नियम पाळावे लागतील. काय काय नियम? सत्यम शौचम दया दानम एक भुक्तंतु भोजनम वर्षावधी स्त्रिया कार्यम तेन पुत्रोति निर्मला. वर्षभर जर ती सत्यानं वागली, शुची राहिली, काही उपासना केली, 1 वेळाच भोजन केलं, अशा पद्धतीनं जर ती राहिलं तर तिला अप्रतिम मुलगा होणार आहे. जा. यानं ते फळ घेतलं, घरी आला, बायकोला ते फळ दिलं. बायकोनं ते फळ घेतलं, आता खाऊन टाकावं की नाही. पण दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना. काही वेळा असा प्रसंग घडतो की आपल्या दैवात असतं पण आपलं कर्म ते नेतं. एखादं वाक्य आपण असं बोलून जातो की जमणार जमत नाही. बडबड करिता इच्छिले कार्य नासे. आता तोच जो नवरा होता तो गेला कामाला, उद्योगाला, काय कोणी मुंजीला कार्याला बोलवून तिकडे गेला. हिनं ते फळ खावं, नाही खाल्लं. दुपारच्या वेळेला भिशीला बायका आल्या, म्हणजे एकत्र सगळ्या जमल्या, तेव्हा हा विषय तिनं संसदेत मांडला. संसदच ती, असं माझ्या नवऱ्याने फळ आणले, खाऊ का मी ते? आता कशाला विचारावं? आपल्या भोवतीचे, आपल्या शेजारचे लोक सुद्धा आपलं हित चिंतणारे असतात असं समजू नका. आपल्यामध्ये ते असतात, बोलताना आपली स्तुती करतात, हो 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 करतात,
पण मनात असतो असं खूप वेळा असतं. तोंडापुरतं गोड बोलणारे खूप लोक असतात. आणि शेजाऱ्याची व्याख्याच केली एकाने. शेजारी कुणाला म्हणायचं? आपल्या घरातलं जे आपल्याला माहिती नसतं ते ज्याला माहिती असतं त्याला शेजारी असं म्हणतात. सगळ्यांनी असं तोंडावरून हात ओवाळला, शहाण्या हो शहाण्या. अशी फळं खाऊन जर पोरं होत असती, तुकोबांचा अभंग या करता, नवसे होय पुत्र प्राप्ती तरी कासया करणे लागे पती. अशी फळं खातात का? आणि तिचा बुद्धिभेद केला हो. पण एक त्यातल्या म्हाताऱ्या आजी होत्या, त्या म्हणाल्या, बाई असा विचार करू नकोस. तुझा नवरा इतका विद्वान आहे, त्याला पालखीत बसवून परगावचे लोक नेतात. अशा नवऱ्यानं आणलेलं फळ तू खाल्लंस तर कल्याणच होईल, वाईट काही होणार नाही. खा ते फळ. बघ बरे आजीबाई काय सांगतायत ते ऐक. अजून टोचून बोलून तिचा निश्चय बिघडवला. आणि तिनं विचार केला, काय करू या फळाचं? घालून टाक घरातल्या गाईला. तिनं गाईला घालून टाकलं. गाईनं पटदिशी खाल्लं. हा नवरा रोज विचारतो, काय ग वाटतंय काही तुला? तुला काही वाटतंय? आता तिला कटकटच झाली. तिनं पुन्हा तो मुद्दा सांगितला. नवरा रोज विचारतो, ग काय करू आता? हो म्हणून सांग ना, हो म्हणून सांग. अगं पण ते पोट जरा मोठं दिसलं. काही नाही, चिंध्या बांध. थोडक्यात नवऱ्याला फसव असा उपदेश त्या सगळ्या जणींनी केला. आणि तिनं त्याप्रमाणे नवऱ्याला फसवलं. मग त्याला खूप आनंद झाला की असं वाटतंय ना तिला. तर तिची नौकेतली जेवणं, ते डोहाळ जेवण असतात ना, नौकेतलं डोहाळ जेवण वेगळं, घरातलं डोहाळ जेवण वेगळं, आवळी खालचं वेगळं, रानातलं वेगळं, बरं का, पाण्यावरचं तिकडं वेगळं. अहो तुझी तब्येत सुधारत चालली. कारण ते काहीच नव्हतं पोटात, नुसतंच खातीये. आणि एक दिवस परिणाम असा झाला, नीट ऐका, 9 महिने पूर्ण होत आले. ती म्हणली, आता काय सांगतो आम्ही तुला काय करायचं. जन्मल्या जन्मल्या मेलं म्हणून सांगा. पूर्वीच्या काळी पुरुषांचा एवढा प्रवेश नव्हता स्त्रियांच्या खोल्यांमध्ये. प्रायव्हसी असायची. एका विशिष्ट गर्भ राहिला की स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळे राहत असत, असं पूर्वी वर्णन आहे. दशरथाला वसिष्ठांकडून कळलं, असं रामायणात वर्णन आहे की त्यांच्या पत्न्या गर्भवती आहेत हे वसिष्ठांनी सांगितलं. वसिष्ठांना कसं माहिती? वसिष्ठांना अरुंधतीने सांगितलं. अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी. आणि अरुंधतीला कोणी सांगितलं? तर कौसल्येने सांगितलं. अरुंधती रोज उपदेश करायला जात असे. असा एक काळ होता. त्यामुळं 9व्या महिन्यात डम झालं म्हणून सांगू, वाखा झाला तर मरून गेलं जन्मल्या जन्मल्या, असं काही सांगू, असा विचार केला. पण इतक्यात तिला एक युक्ती सापडली. तिची सख्खी बहीण जवळच राहणारी, जवळच्या गावात राहणारी, तिच्याकडं 12वी खेप होती. काखेला झोळणं, खायला कळणं आणि वर्षाला पाळणं चुकत नव्हता. भगवंत पण असा आहे, दरिद्र्यांच्याकडे फार पोरं देतो. ती विचार करते, आता हे 12वी खेप आहे, काय करावं बाळाचं? बरं मारून टाकणं बरोबर नाही, इतकी ते हे नव्हती. खायची पंचायत आहे म्हणून ती आली. अशी पंचायत आहे. ही म्हणली, मग युक्ती कर, ते बाळ मला दे, मी तुला धन देते, तेच बाळ माझं म्हणून सांगू. असा विचार तिनं केला. आणि ते बाळ फाल्गुन अमावस्येला तिनं आणून दिलं. झाल्याबरोबर गुपचूप सगळं हे नवऱ्याला न कळू देता. आणि हिनं गुढी पाडव्याला पहाटे ते बाळ नवऱ्याजवळ नेऊन दिलं आणि सांगितलं, मलाच झालं. कसं आहे बघा, फोटो वगैरे सोडून टाकलं, नॉर्मल सगळं बनवा बनवी केली. काय करायची ती. त्याला आनंद झाला. त्यानं पत्रिका मांडली. किती वाजता झालं? पहाटेच झालं. गुढी पाडव्याला पहाटे, ह्याच्यासारखी पत्रिकाच नाही. आणि ज्यानं पत्रिका मांडली, सगळे 12च्या 12 ग्रह उत्तम, सगळं काही चांगलं. 3:30 मुहूर्तातला पहिला मुहूर्त, सगळं उत्तम आहे. वा रे वा, अतिशय आनंद झाला. त्याच वेळेला 1 महिन्यानंतर गाईलाही झालं, पण माणसासारखं झालं. कारण मंत्र माणसाचा, मुलाचा म्हटला होता. फक्त त्याचे कान होते ना, ते गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. चमत्कार झाला म्हणा. निसर्गात काही वेळा चमत्कार होतात, त्याची उत्तरं सापडत नाहीत. असं त्याला एकच सांगतात हे सायन्सवाले, नाही लाखात एखादी केस अशी असते असं सांगतात की नाही. त्या डॉक्टरनीच मला सांगितलं, बुवा कुणाला बोलू नका, आम्हाला उत्तर नसलं की आम्ही हे देतो उत्तर म्हणले. आता परवा गेल्या वर्षी गणेशोत्सवात बडोद्याला
एक मुलगा जन्माला आला, गणपतीसारखी सोंड आहे त्याला, गणपतीसारखं तोंड आहे त्याचं, तर काय आला, असं होऊ शकतं. आणि 2 मुलं, लोक दर्शनाला यायला लागले, गाईचंही दर्शन घ्यायचे आणि या स्त्रीचंही दर्शन घ्यायचे. तिचं नाव आहे धुंदुली. आत्मदेवाच्या बायकोचं नाव धुंदुली, मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी आणि त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आता दोन्ही मुलं वाढू लागली. कशी वाढवू लागली याचं वर्णन आहे की गोकर्ण कसा होता. म्हणाले गोकर्ण पंडितो ज्ञानी. लहानाचा मोठा होऊ लागला. दोघांची 6व्या 7व्या वर्षी मुंज केली. दोघांचीही मुंज केली. मुंज केल्यानंतर गोकर्ण रोज स्नान संध्या करत असे, व्यवस्थित सगळी नियमावली सांभाळत असे. आणि धुंदुकारीला संध्या बिंध्या सोडून द्या, काय माहिती नाही, तो कायम खेळायला जायचा नको तिथे. एक दिवस ही धुंदुली बघायला गेली, कुठल्या गल्लीत आहे, ब्राह्मणांच्या गल्लीत तो खेळत नव्हता. तिला वाटलं क्षत्रियांच्या गल्लीत नाही, म्हणे आत्ताच खालच्या गल्लीत गेला. वैश्यांच्या गल्लीत नाही, म्हणे शूद्रांच्या गल्लीत नाही, तिथेही नाहीये. नदीच्या पलीकडे चांडाळ राहतात, ते कुत्र्याचं मांस खातात, तिथे जाऊन बसला होता. आणि कुत्रा असं उलटं टांगलं होतं 3 काठ्या बांधून, तिथे खाली अग्नी होता आणि कुत्र्याचं मांस खायला तो जिभल्या चाटत बघत होता. आणि ते चांडाळ म्हणाले त्या ब्राह्मणाच्या पोराला द्या, नाही तर आपल्याला ते पचणार नाही. आणि त्याला असं गोळाभर दिलं, तो भराभरा भराभरा खायचा. तिथनं त्याला पकडून आणला, खूप मारला. लहान होता पण तो तसाच वागायचा, पुन्हा तिथेच जायचा. गोकर्ण वडिलांसमोर शिकायला बसला की तोंडातला शब्द असा ओढून काढतोय का काय वाटायचं. म्हणजे टिप कागद म्हणतात ना, पटकन ग्रास्प करायचा. ग्रास्पिंग पॉवर एकदम जबरदस्त. गायत्री मंत्र किंवा स्नान संध्येने काय होतं, आपल्या बुद्धीचा शुद्धांक वाढतो. बुद्धी तर वाढतेच, वेळच्या वेळेला सगळं आठवतं, लक्षात राहतं, आकलन शक्ती वाढते, हे सगळं त्याचं होतंय. आणि म्हणून गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलाहा. आता दोघेही मोठे व्हायला लागले. लहानपणी तक्रार होती की धुंदुकारीनं आमच्या मुलाला विहिरीत ढकललं. तरुण झाल्यावर तक्रारी बदलल्या, धुंदुकारीनं आमच्या मुलीचा हात धरला. वाईट वाटायचं वडिलांना. आता गोकर्ण गावातलं सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि हायर एज्युकेशनला काशीला निघून गेला. लांब गावाला निघून गेला. तिथला आता शिकतोय, गावातलं सगळं शिकून झालं तर तिथला हायर. हा इतका वाईट झाला, विशीचा तो मुलगा दारू प्यायला लागला, मद्य पिऊन कुठेही पडायचा, मांस खायचा आणि वेश्येकडे जायचा. त्याकरता कुणाला खून करेल, मारामाऱ्या करेल, आडदांड झाला आणि वाटेल तसा वागायला लागला. अत्यंत वाईट वाटायचं आईला वडिलांना. काय हा मुलगा, आईला माहिती होतं हा आपला मुलगा नाहीये, पण वडिलांना वाटायचं हा तो मुलगा. फळ दिलं मी माझ्या बायकोला, तिनं ते खाल्लं असं तो समजतोय आणि त्यातून हा संताचा प्रसाद असला. अतिशय वाईट वाटायचं. आई वडिलांना जी मुलं सुख देत नाहीत ती आपल्या आई वडिलांची औषधं वाढवतात. नीट ऐका, आयुर्वेदामध्ये मंत्र आहे, जी मुलं अत्यंत पराक्रमी आणि नम्र आहेत ती मुलं आपल्या आई वडिलांचं औषध आहेत. म्हणजे ती मुलं फक्त घरी आली की वडिलांचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं. मुलांनी पराक्रम करावा आणि ती ट्रॉफी आणावी, आई वडिलांच्या पायाशी ठेवावी, एवढं फक्त वाक्य बोलावं, आई बाबा तुमच्या कृपेनं मिळवलं. बरं, कुठलं औषध अशा लोकांना घ्यावं लागत नाही. आयुर्वेद असं म्हणतो त्यांना रसायन घ्यावं लागत नाही. रसायन म्हणजे च्यवनप्राश सारखं, ते त्यांचं बळ आहे, आपोआप त्यांची ताकद वाढते. आता या दोघांच्या तब्येती खंगत चालल्या, कारण मुलगा दारू पितो, मुलगा मांस खातो, मुलगा वेश्येकडे जातो, मुलगा खून मारामाऱ्या करतो. आणि एक दिवस गोकर्ण सुट्टी करता घरी आलाय. नीट ऐका, गोकर्ण सुट्टी करता घरी आलाय. मे महिन्याच्या वगैरे वैदिक पाठशाळांना सुट्ट्या असतात, अशा कुठल्या तरी सुट्टीला घरी आलाय. अतिशय तेजस्वी, रोज गायत्री करणारा, असं डोळ्यामध्ये तेज भरलंय. नम्र आपल्या आई वडिलांना नमस्कार करतो. इथेच संगोपन झालं, गायीच्या पोटातून माझा जन्म झाला, पण गाय माझं संगोपन काय करणार, हे दोघं माझे आई बाबा. आणि या निष्ठेनं तिथे राहतोय. एक 15 दिवस मुक्काम आहे त्याचा. आत्मदेवाला असं वाटलं की आपली समस्या आपण मुलाला विचारावं. काही वेळा असं असतं की आई वडील मुलाला दुःख सांगतात,
सुनेला दुःख सांगतात, मुलीला दुःख सांगतात. असं झालं. ती आई जी होती धुंदुली, ती कपडे धुवायला बाहेर गेली आहे. त्या काळी नदीवर जात असत किंवा विहिरीवर. तो धुंदुकारी आहे, तो अजून आलाच नाहीये सांस्कृतिक कार्यक्रम आटपून. तो तिकडेच पडलाय कुठंतरी उकिरड्यात काहीतरी. आणि आज गोकर्णाला चक्क वडिलांनी नमस्कार केला आणि ओक्साबोक्षी रडले. आत्मदेव ब्राह्मण ओक्साबोक्षी रडला आणि त्यांनी सांगितलं, गोकर्णा, धुंदुकारी असा असा वागतो रे. आणि त्याच्या इतक्या वेदना चित्ताला होतात, इतकं वाईट वाटतं की असं वाटतं आत्ताच्या आत्ता मरून जावं. खूप वेदना होतात रे. काय करू मला कळत नाही. तुला एखादा उपाय आहे का? काही दैवी उपाय आहे का? काही करता येईल का? वडिलांची ती गलितगात्र अवस्था पाहिली आणि गोकर्णालाही वाईट वाटलं. गोकर्णानं वडिलांचे असे दोन्ही हात हातात धरले आणि तो बोलायला प्रारंभ करतो. तो जे बोलला ते श्लोक मी आपल्याला ऐकवतो. एक तरी श्लोक ऐकवतो. जगातल्या सगळ्या दुःखांवरचा उपाय हा श्लोक आहे. तो सांगतो, बाबा, गोकर्ण उवाच. गोकर्ण म्हणतो, उवाच म्हणजे म्हणाला, देहे स्थिमांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः. बाबा, काय हे अज्ञानाचं घर जवळ केलं? शोकाला या जगात कारणच नाहीये असं असताना तुम्ही शोक करता. त्या मुलाचं काय करायचं ते नंतर बघू. पण बाबा, तुमचा मुलगा दारू पितो हे तुमच्या दुःखाचं कारण आहे असं कसं समजलं तुम्ही? तुमचा मुलगा मद्यप्राशन करतो, मांस खातो आणि खून मारामाऱ्या करतो, परस्त्रियांकडे वारांगणांकडे जातो, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे आणि म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी. हे काय ठरवलं तुम्ही? ते म्हणले, अरे बाळा, हो, हेच दुःखाचं कारण आहे. नाही बाबा, नीट ऐका. नाही, तुमचा मुलगा दारू पितो, मांस खातो, वारांगणेकडे जातो, हे तुमच्या दुःखाचं कारण नाही. मग हे सगळं करणारा तुमचा मुलगा आहे असं तुम्ही समजता, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. शेजाऱ्यांचा मुलगा हे करतो असं जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला दुःख झालं असतं. म्हणजे तो मुलगा हे करतो हे तुमचं दुःख नाहीये, तो तुमचा आहे हे तुम्हाला दुःख आहे. फक्त तुमचं एवढं काढून घ्या. बघा, तुमचा मुलगा म्हणजे काय? तुमच्या या शरीरापासून निर्माण झालेला ना, असा विचार आहे ना. म्हणजे काय आहे? त्वचेनं म्हणजे कातडीनं बांधलेलं हे मांसाचं पेटाळ आहे. त्यात आकार असावा म्हणून हाडं आहेत. देह, अस्थि, मांस आणि रुधिर यांचा तो देह. काय? अस्थि म्हणजे हाडं, मांस, रुधिर म्हणजे रक्त यांचा कातडीने बांधलेला देह, त्याला तुम्ही तुमचा समजता. तुमचा देह तरी तुमचा आहे का बाबा? समर्थ म्हणाले, तुझे तुझ नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला. संकटी पावे भाविकाला, रक्षितसे. बाबा, जगामध्ये आपल्याला भेटणारी सगळी माणसं आहेत ना, ही फार मोठ्या जीवनसागरामध्ये एक दोन लाकडं जवळ यावीत आणि एकमेकांना अडकून राहावीत थोडा वेळ, दुसरी लाट आल्यावर वेगळे व्हावीत, असं नाही का? रामचंद्र हेच भरताला सांगतात ना, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ
दोष ना कुणाचा. बाबा, तुमचं शरीर तुमचं नाही. तुमची ही बायको गेल्या जन्मी कदाचित तुमची आई असेल, पुढच्या जन्मी कदाचित तुमची मुलगी होईल. काय संबंध आहे? समर्थांचा याकरता 3ऱ्या दशकातला 10वा समास वाचून बघा. समर्थ म्हणाले, आपण सगळे जे एकत्र आलोय, ही आई, हे वडील, ही बायको, हा नवरा, हे मुलं, हे अमुक, हे जन्मोजन्मी बदलतंय. लाखो जन्म झाले, लाख जन्मापूर्वी कोण बायको होती हो? अजून 1000 जन्मानंतर कोण नवरा असेल हो? इतका मोठा विचार करा. आपण जास्तीत जास्त छोटा विचार करतो आणि त्याचा परिणाम आपण दुःखी आहोत. फार दीर्घकालीन विचार करा, एकदम मोठा विचार करा बाबा, आणि हे लवकरात लवकर विचार करा. श्रोते हो, हे सगळं जे वर्णन आहे ना, हे आम्हाला पटत नाही बरं का. दुःख झालं की पटतं. फार मोठी समस्या अशी आहे की योग्य त्या वेळेला ही फाईल जर जाऊन डाउनलोड करून ठेवली असेल ना कॉम्प्युटरमध्ये, तर योग्य वेळेला ती उघडता येते आणि त्याचं फंक्शन चालू करता येतं. पण कॉम्प्युटर हँग झाल्यानंतर ही फाईल डाउनलोडच होत नाही. नको वाटतं, कारण नको त्या फाईल डाउनलोड केल्यात ना, कॉम्प्युटर पूर्ण त्याची सगळी GB संपलं, मेमरीच संपली. म्हणजे वृद्धपणी परमार्थ नाही करता येत असा मुद्दा सांगतोय मी. आंखों में बनेगा जाला, आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब राम कैसे रटोगे तुम्हारी बंदबानी में. अतः कर भक्ति योग, भोग से कर वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में. गलितगात्र स्थितीमध्ये नको वाटतो काही, नाही एकाग्रता होत. बाबा, हा मुलगा तुमचा नाही एवढं फक्त समजा. मी देह ही पक्की समजूत माणसाला दुःखी करते, आणि मी देहामध्ये तात्पुरता आलोय ही समज आपल्याला तात्पुरते अटॅचमेंट देते. आत्ता मी या देहामध्ये आहे आणि या देहाची, हा देह बायको आहे उदाहरणार्थ, तर तिच्याकरता जी कर्तव्य आहेत ती करतो मनुष्य. नाथानी असा प्रपंच केला, तुकोबांनी असा प्रपंच केला, म्हणून त्याला प्रपंच बांधत नाही. आमची सगळी विचारशक्ती फक्त प्रपंचातच संपून जाते. हे सोडून वेगळं काही आहे याचा विचार आम्ही करू शकत नाही. आम्ही सगळं GB वापरतच नाही, सगळी मेमरी वापरत नाही. असो, मेंदू पूर्ण वापरायचा असेल असं म्हणतात. वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे, मानसशास्त्रज्ञांचं, आपला मेंदू जेवढी क्षमता धारण करून आहे ना, त्यातली आपण 2 ते 3% वापरतो. आईन्स्टाईननी त्याचा मेंदू 14% वापरला फक्त, असं वर्णन आहे. आईन्स्टाईन बद्दल असते आणि त्याचा मेंदू 14% वापरला. सामान्य प्रपंच करणारे माणसं हे सोडून बाकी काही नाही, बस एवढंच. हम दो हमारे दो, हम आपको छोड़ दो, बस दॅट्स इट. आम्ही सिंगापूरमध्ये आहे का, आम्ही भारतात आहे का, आम्ही मशनात आहे का, मातीत आहे, बस संपलं. पूर्ण पृथ्वी वेगळी करा कल्पनेने. परमार्थाची नेमकी व्याख्या लक्षात घ्या, नुसते शब्द ऐकू नका. पूर्ण पृथ्वी वेगळी करा, असे सगळे ग्रह वेगळे करा कल्पनेने, आणि विचार करा, हा देह मी नाही, या आकाशाला व्यापणारं जे ब्रह्म आहे ते मी आहे. रोज ही कल्पना करा, एक दिवस साक्षात्कार होतो, क्लिक होतं. म्हणून रोज अध्यात्म श्रवण करायचं रोज, कारण आपण जास्तीत जास्त छोटे छोटे विचार करतो. मी आज एक सकाळी वाक्य वाचलं, एन्जॉय स्मॉल थिंग्स. बरोबर विरुद्ध मला सांगायचंय, एन्जॉय बिगेस्ट थिंग दॅट इज ब्रह्मा. मोठ्यातली मोठ्या गोष्ट एन्जॉय करा, आणि ते म्हणजे या आकाशाला व्यापणारं जे तत्व आहे ते मी आहे. ते सध्या या देहात जीव म्हणून आलंय. थोडंसं एकाग्रता करावी लागेल. देह चांगला असेपर्यंत हे होऊ शकतं. एकदा देह बिघडून गेला की कॉन्सन्ट्रेशन सगळं देहात होतं. यालाच वैराग्य म्हणतात. योग्य त्यावेळेला हे करणं, थोडीशी एक मेमरी पूर्ण वापरावी लागेल. असो, हा डिव्हाइस ते करण्याकरताच आहे. बाकी कुत्र्या मांजराचे डिव्हाइस म्हणजे त्या देहामध्ये ती व्यवस्था नाही, ते नुसते प्लेयर आहेत. हा प्लेयर विथ रेकॉर्डर आहे. असो, याप्रमाणे हे सांगितलं आणि गोकर्ण निघून गेला. गोकर्णाने
आई वडिलांना नमस्कार केला, तो 2 दिवस पुढे राहायला निघून गेला. गोकर्ण निघून गेला. धुंदुकारी असाच बाहेर कुठेतरी पिऊन तिकडे आहे. अंथरुणावरती 2 जण झोपलेत. रात्रीची वेळ आहे आणि धुंदुली रडत होती. धुंदुली रडत होती. प्रश्न विचारला आत्मदेवानी, रडतेस का? तुम्ही रागावणार नसाल तर मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. बोल, काय बोलायचंय? नाही रागावणार नाही ना? नाही रागावणार. मला शब्द द्या. शब्द दिला. गेले 2 दिवस पाहते मी तुम्ही फार अंतर्मुख आहात, म्हणून मला ही गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. नाथ, मी तुम्हाला आयुष्यभर फसवत राहिले. हा मुलगा तुमचा नाहीये. तुमचा नाहीये म्हणजे मला परपुरुषापासून झालाय असं समजू नका. हा माझा पण नाहीये. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. मला मुलगा झालाच नाही. मी जे फळ तुम्ही मला दिलं होतं ते गाईला घालून टाकलं नाथा, आणि गाईनं ते खाल्लं आणि तिला जो मुलगा झाला तो गोकर्ण, तो माझा असता जर ते फळ मी खाल्लं असतं. मला अत्यंत दुःख आहे, पण आता बोलून काय उपयोग? मी तुमची क्षमा मागते. मी तुम्हाला फसवलं. तो मुलगा जो दुःख देतोय तुम्हाला, मला तो मुलगा आपला नाहीये. हो, आत्मदेवाच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. आत्मदेव विचार करतो, हेच मला गोकर्णाने सांगितलं. तो मुलगा तुमचा मानू नका म्हणजे तुम्ही दुःखमुक्त व्हाल. ती तत्वज्ञानाची भाषा होती, लक्षात घ्याल. तत्वज्ञान म्हणजे बुलडोजर सारखा असतो. बुलडोजर फिरला ना की सगळं स्वच्छ करतो. तत्वज्ञान तेच बोलतो, पण सिद्धांताच्या भाषेत बोलतो आणि तपशिलाच्या भाषेत कथा बोलतात. ही कथा सांगतीये आणि माझ्या मुलांनी मला फिलॉसॉफी सांगितली. क्षमा केलीत ना मला? त्यानं सांगितलं, झोप धुंदुली, झोप. धुंदुलीची झोपण्याची वाट त्यानं पाहिली. तिला गाढ झोप लागली. आज तिला खूप वर्षानं गाढ झोप लागली, कारण स्वतःची चूक मान्य केली ना आणि क्षमा मागितली की मनुष्य रिलॅक्स होतो. कन्फेशन नावाचा भाग आहे ना ख्रिश्चन धर्मात, तो मूळ आपलाच आहे. चूक मान्य करा आणि हात जोडून म्हणा की माझं चुकलं आहे. बस. तिला झोप लागली. झोप लागू दिली आणि हा घरात निघाला. कोपऱ्यातली काठी घेतली. चालवत नव्हता, आता म्हातारा झालाय आणि जंगलामध्ये निघून गेला. जंगलात जातो. ज्या पत्नीवर एवढं प्रेम केलं तिनंच मला फसवलं. आता पत्नीत तो अडकलेला नाही. ज्या मुलाकरता मी एवढं सगळं करतोय तो मुलगा माझा नाही. कशाकरता मी एवढा व्याप करू? विचार त्याचा. माझ्या मेंदूचा एवढा भाग मी त्याच्याकरता खर्च करतो. धिक्कार असो माझ्या बुद्धीचा. म्हणून तोही विचार मायनस वजा झाला आणि आता विचार फक्त भगवंताचा. आणि काही काळात भागवताचं त्यानं चिंतन केलं. सनत कुमार सांगतात आणि तो मुक्त झाला. एक दिवस त्याची 1 वर्षभरातच समाधी लागली. बाकी कर्म उत्तम होती. चांगला वागला होता. कधी कोणाशी वाईट वागला नव्हता. कर्तव्य उत्तम केली होती. मुलांची संगोपन उत्तम केली होती. बायकोची नीट काळजी घेतली होती. आत्मज्ञान फक्त नव्हतं, कारण वैराग्य नव्हतं. तेवढं वैराग्य प्राप्त झालं. योग्य साधना झाली. वर्षभरात मुक्त झाला आणि योग्य त्यावेळेला देह टाकून निघून गेला. आता इकडे वडील निघून गेले. घरात 2घच आहेत. आता गोकर्ण काशीला निघून गेला शिकायला. वडील जंगलात निघून गेले. आता घरात आई आणि तो धुंदुकारी. आता तो तिला मारतो. तेवढे दे अंगावरचे दागिने, मला वेश्येला द्यायचे. हातातनं बांगड्या काढून घेतो. चांगले चांगले बिलवर आहेत ते काढून घेतो. श्रीमंत होते. घरातली भांडी तर विकली. सगळे श्रीमंती विकायला लागला. अंगावरचे दागिने, अंगठी काढायला लागला. अंगठी काढून घेतली आणि जर दिली नाही ना तर 2-4 वाजवायचा. तिला लत्ता प्रहार करायचा. एक दिवस मंगळसूत्र ओढलं आणि तटकन तोडलं. ती म्हणाली, अरे धुंदुकारी, ते ती तर पण म्हातारी झाली. काय चालतंय तरुणासमोर? तेवढं तर राहू दे. कशाला पाहिजे? ज्याच्या नावानं घालतेच हे मंगळसूत्र तो मरून सुद्धा गेला असेल म्हातारा. चल बाजूला. दारू प्यायला लागला मनुष्य की त्याची बुद्धी संपते. ज्या आईनं आपल्याला एवढं सांभाळलं, एक वेळेला शिशू झाली आणि अंथरूण ओलं झालं तर ती ओल्यात झोपते आणि त्याला कोरड्यावर झोपवते. हो, लहान बाळ असताना. पण कृतज्ञ मुलं ते लक्षात ठेवीत नाही.
अशा पद्धतीनं वागतो. तिला अत्यंत वाईट वाटलं. धिक्कार असं म्हणाली माझ्या मातृत्वाचा, कसली मी आई, हे मुलाकडनं सहन करते. धावत धावत गेली आणि घराच्या पाठीमागच्या विहिरीमध्ये देह टाकून दिला, आत्महत्या केली. दुःख व्हावं की नाही? याला दुःख नाही झालं. तो म्हणला बरं झालं म्हातारी मेली, त्रासच होत होता, रोज कटकट करत होती. आता काय केला विचार, वारांगणेच्या घरी जाण्याऐवजी वारांगणेलाच इथं आणून ठेवूया. आणि म्हणून 1 नाही 2 नाही 5 वारांगणांना घरी आणून ठेवलं. मस्त मोठा वाडा आहे, तिथे आणून ठेवलं. सांगितलं तुम्ही इथे राहा, तुमच्या भोजनाची व्यवस्था मी करेन, तुम्ही देहाचे उपभोग फक्त मलाच द्यायचे, माझ्याशी प्रामाणिक राहायचं. आणि या पद्धतीनं त्याला कोण नोकरी देणार? तो चोऱ्या माऱ्या करतो आणि धन मिळवून आणतो आणि त्यांची पोटं भरतो. एक दिवस राजदरबारी त्यानं चोरी केली आणि भरपूर गाठोडं मोठं एका शालीमध्ये, एका चादरीमध्ये भरपूर सोनं नाणं हिरे जड जवाहीर असं मोठं गाठोडं भरून आणलं आणि मध्यरात्री त्या स्त्रियांसमोर ठेवलं. सांगितलं बघा काय आणलंय, खूप दिवस पुरेल, आता हे तुम्ही वापरा. त्या धनाकडं त्यांनी पाहिलं. वर्णन करतात व्यासजी, त्या धनाकडं त्यांनी पाहिलं आणि त्या 5ही जणींना त्या धनाचा लोभ निर्माण झाला. त्यांचं कुठं याच्यावर प्रेम होतं? ज्ञानोबांची ओवी आहे, कैसे ते पण्य वधूचे प्रेम, विकल्या जाणाऱ्या स्त्रीचं का आपल्यावर प्रेम असतं? त्यांचं धनावरच प्रेम असतं ना. त्या विचार करतात आता कुठनं आणलं तो? हे राज दरबारी चोरी केली. बापरे, मग पोलीस येतील का? आले तर बघू नंतर काय ते, त्यांना पण मी मारून टाकीन. हा उन्मत्त अवस्थेत बोलतो. पण स्त्रियांनी विचार केला, राजाचे काय 2-4 सैनिक येणार नाही, 100 सैनिक आले तर याला अरेस्ट करतील, याला अटक करतील, आम्हालाही अटक करतील आणि तुरुंगात पडावं लागेल. पण हे धन घ्यायला पाहिजे आणि पळून जायला पाहिजे. काय करूया? म्हणून त्या सगळ्या स्त्रियांनी मिळून युक्ती केली. याचे सगळे वीक पॉइंट्स माहिती आहेत त्यांना. म्हणून त्याला आवडणारी भरपूर दारू पाजली. त्याचा देह जेव्हा विकल झाला, त्याला आवरेना, त्यावेळेला त्याच्या गळ्यात त्यांनी फास अडकवला आणि तुळईवरनं पलीकडे टाकला आणि ओढू लागल्या, त्याला फाशी देऊ लागल्या. एकदा का तो मेला की आपण हे धन घेऊन पहाटेच्या पहाटे पसार होऊया, 5 जणी वाटून घेऊ, आपल्याला फुकटच मिळालंय असा विचार करताय. पण तो मरेना, अत्यंत पापी होता हो. पाप्याला मरण सुद्धा चांगलं येत नाही आणि सहजासहजी येत नाही. अत्यंत वाईट वाटतंय. आता काय करावं? बरं, तो स्वतःला, त्याला कळतंय या मला मारायचा प्रयत्न करताय, पण आता तो काही करू शकत नव्हता, कारण तो विकलच झाला होता. त्याला देह आवरत नव्हता. तो ओरडायचा प्रयत्न, ओरडू सुद्धा शकत नव्हता. तोंड दाबत होती एक जण आणि उचलला. मरेना, काय करूया? त्याला त्या पलंगावर त्या 5 जणींनी बांधला, ज्या पलंगावरती या 5 जणी त्याच्याबरोबर सुरत भोग करत असत. बांधला आणि पलंगच पेटवून दिला. त्यानं ओरडायचा प्रयत्न केला, शेजाऱ्यानं कुणाला कळावं, मला वाचवायला यावं. सगळ्या धन घेऊन पळून जात होत्या, ओरडायचा प्रयत्न करतायत म्हणल्यानंतर त्या एक जण धावत आली, तिथला निखारा उचलला आणि त्याच्या तोंडावर दाबला आणि त्याला मारून टाकला. तुकाराम महाराज म्हणाले, ही कथा धुंदुकारीची नाही, ही कथा तुमची माझी प्रत्येकाची आहे. या देहामध्ये 5 जणींना आपण आणून ठेवतो आणि त्यांचं पोट भरावं म्हणून आयुष्यभर कष्ट करतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गोष्टी एन्जॉय करायला आपण सगळं मिळवतो. पण कधी विचार करत नाही की या देहाला ही 5 जणी सरणावर जाळून मारणार आहेत. त्याच्या आत आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे. ही अंतर्मुखता फार भाग्यानं प्राप्त होते. आणि असा मृत्यू त्याला आला. असा मृत्यू ज्याला येतो त्याला अपमृत्यू म्हणतात. अपमृत्यूमध्ये पिशाच्चच होतं. भूत झालं त्याचं भयंकर. ह्या 5 जणी तर निघून गेल्या, वाताहात झाली घराची. आत्मदेवानं फक्त वैयक्तिक कल्याण करून घेतलं. गोकर्णाला जेव्हा कळलं की माझा भाऊ मेला, कसा मेला माहिती नाही, काहीतरी आग लागली गाड्याला वगैरे असा विचार केला आणि म्हणून त्यानं गयेवर जाऊन श्राद्ध केलं त्याचं, की माझा भाऊ ज्या स्वर्गात कुठे असेल, नरकात कुठे असेल, तिथे त्याला पाणी मिळावं म्हणून ते दिलं. त्याला असं वाटलं की झाला भाऊ माझा मुक्त, त्याला सद्गती मिळाली. अशा स्थितीमध्ये तो घरी आला. एकदा केव्हा तरी घरी आला आपल्या. लोकांनी सांगितलं त्या वाड्यात जाऊ नका, तिकडे भूत आहे. कशाचा आहे कोणास ठाऊक, पण भयंकर भूत बंगला आहे, तिथं गेलं की झडपतं ते.
तो म्हणाला असू देत, मी माझ्या घरीच राहीन, स्वाभिमानी मनुष्य लोकाकडे राहत नाही, तिथेच राहीन. म्हणून त्यानं एक खोली त्यातल्या त्या स्वच्छ करून घेतली आणि संध्याकाळची स्नान संध्या केली, पाठीमागच्या विहिरीवर आंघोळ केली, जवळ भोपळ्याची फोड होती तेवढी खाल्ली, दर्भासन टाकलं आणि आडवा झाला. भगवंताचं नाव घे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते असं म्हणत झोपी जाणार. इतक्यात मध्यरात्र झाली आणि असं करत ते महाभयंकर पिशाच्य प्रगट झालं. विचित्र हसत, तोंडाच्या ठिकाणी नाक, नाकाच्या ठिकाणी डोळा, डोळ्याच्या ठिकाणी कान, असं विचित्र रूप धारण केलेलं ते पिशाच्य प्रगट झालं. आणि सगळ्यांना भीती दाखवतं तसं याला भीती दाखवू लागलं. पण अत्यंत निर्भय शुद्ध साधना करणारा हा कोणाला घाबरणार? भीती हा पापाचा परिणाम आहे. केव्हा तरी पाप केलंय म्हणून मनुष्य भयग्रस्त असतो. निष्पाप मनुष्य नेहमी निर्भय असतो. त्यानं हातामध्ये पाणी घेतलं आणि फाडकन त्या पिशाच्यावर मारलं. कोण आहेस तू, बोल, काय तुला पाहिजे? घाबरला नाही. ते मध्यरात्री पाणी मारलं, ते पवित्र पाणी, होली वॉटर, त्याच्या अंगावर पडल्या क्षणाला त्याला वाणी आली. वाणीच त्याची गेली होती. मरताना त्या वाणीवरती त्यांनी निखारा दाबला होता. त्याचा परिणाम सूक्ष्म देहावरच्या वाणीवरही झाला होता. आता त्याला वाणी आली आणि तो बोलायला लागला, दादा दादा, अरे मी गोकर्णा, मी तुझा भाऊ धुंदुकारी, मी अत्यंत वाईट वागलो. मी इतकं वाईट वागलो जेवढा कोणी वाईट वागलं नसेल. श्रोते हो, अतिशय वाईट वागलो, माझ्या उद्धाराकरता काहीतरी कर रे. मला तहान लागते पण काही खाता पिता येत नाही. मला भूक लागते, मला खाता येत नाही. मला या योनीतून, या देहातून सोडव रे. दादा गोकर्णा, माझ्याकरता काहीतरी कर रे. तो म्हणाला, अरे पण मी गयेवर तुझं श्राद्ध केलं. गया, काशी प्रयाग गया त्यातली गया आहे, तिथे जर विष्णुपदावर पिंडदान केलं तर उद्धार होतो. तो म्हणाला, मी इतका पापी आहे, गयेवर 100 श्राद्ध जरी केली तरी मी पुण्यवान होणार नाही, मी उद्धार माझा होणार नाही, काहीतरी कर. तो म्हणाला, हरकत नाही, आता तू अदृश्य हो, मी उद्या सकाळी योग्य ते करतो, काळजी नको करूस. मी करतो म्हणजे करतो, माझा तू नातेवाईक आहेस, त्यामुळे मी तुझ्याकरता काहीतरी करणार, काळजी नको करूस. आश्वासन दिलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सज्जनांची सभा बोलवली, मीटिंग बोलवली आणि सांगितलं, असं असं माझ्या भावाचं प्रेत झालंय, भयंकर तो अवस्थेत गेलाय, तो अतिशय वाईट वागत होता, त्याचा परिणाम म्हणून ते सगळं झालंय, पण आता त्याच्या उद्धाराकरता काहीतरी करायला पाहिजे. ते म्हणले, महाराज तुम्ही आमच्यापेक्षा विद्वान आहात, तुम्हीच ठरवा काय करायचं. आपल्या पुराणामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय आहेत का? आहेत उपाय, पण मला सुचत नाही काय करावं. कुठलाही उपाय याला कमीच आहे याच्या उद्धाराकरता. ठीक आहे. 3 दिवस अनुष्ठान केलं त्यानं, गोकर्णानं 3 दिवस अनुष्ठान केलं. कुणाचं? सूर्यदेवाचं. पण रोज सूर्याची उपासना करणं, आपण ज्याची उपासना रोज करतो तो देव आपला ऋणी झालेला असतो, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही जर मारुतीची उपासना रोज करत असाल तर मारुतीराय तुमचे ऋणी आहेत, म्हणजे तुम्हाला देणं लागतात. तुकोबांचा अभंग आहे, शरण गहाण आहेत तुझे, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे, तुझे चरण माझ्या चित्तात गहाण पडलेत, सोडून घेऊन जा पांडुरंगा. काय ताकद आहे. पण रोज उपासना करावी लागेल. केव्हा तरी डोळ्यात पाणी येईल, ते जास्त पॉवरचं धरलं जाईल. नुसतं रुटीन म्हणून केलं तर कमी आहे, पण डोळ्यात पाणी येऊन भगवंताच्या प्रेमानं केलं तर त्याला जास्त पॉवर आहे. असं रोज करावं लागेल मात्र. आणि कित्येक वेळेला आपल्या नकळत आपल्याला देव सांभाळत असतो, आपल्याला माहिती नाही काय आहे, पण वाटेत काहीतरी असं होईल की तुमची गाडी लेट होईल आणि पुढचा ॲक्सिडेंट टळेल. कितीतरी गोष्टी अशा आहेत, याच्यावर फक्त विश्वास ठेवा एवढंच सांगतो. आणि सूर्यदेव प्रगट झाले आणि सांगितलं, गोकर्ण असं कळून न कळल्यासारखं काय करतोयस? मनुष्याच्या हातून कितीही पाप घडो, कितीही तो पापी असो,
त्याच्या उद्धाराकरता या जगातला लास्टचा शेवटचा उपाय आहे भागवत कथा. पुण्यवंतांमधला पुण्यवंतही उद्धरण्याची ताकद भागवतामध्ये आहे आणि पाप्यातला पापी उद्धरण्याची ताकद भागवतामध्ये आहे. एकच कर, जिथे हे घडलं त्या घरामध्ये भागवत कर आणि हे तू स्वतः कर. ठीक आहे. त्यानं सगळ्या सज्जनांना बोलावलं आणि भागवताचं आयोजन केलं. सगळा वाडा स्वच्छ झाडून सारवून लखलखीत केला. केळीचे खांब लावले, देवतांची प्रतिष्ठापना केली, संहिता वाचायला एकाला बसवलं आणि प्रवचनाला स्वतः गोकर्ण बसले. आणि आता खूप गर्दी झाली. त्याचा परिणाम या पिशाच्याला बसायला जागा नाही. पण पिशाच्याला कोणी या पिशाच्या महाराज बसा माझ्या शेजारी असं कोणी म्हणेल का? नकोय, कोणालाही नकोय. भयंकर योनीत गेला ना तो. त्यांनी काय केलं, कोपऱ्यामध्ये एक धुणं वाळत घालायची काठी होती. धुणं वाळत घालायची काठी, ज्याला बांबू म्हणतात, अशी 7 पेरांची होती ती. पेर 7 पेरांची गाठ असते, तिथे ती बंद असते पण बाकी पोकळ असते. आता या पिशाच्यांना कितीही लहान मोठे देह धारण करता येतात. एवढंही ते पिशाच्य होतं आणि एवढं लहानही होऊ शकतं. त्यांना सिद्धी असतात त्या, कारण वायुरूप देह, उद्बत्तीच्या धूर लक्षात घ्या. असा करून ते आलं आणि करून त्या एका पेराशी बसलं सगळ्यात खालच्या. आणि एक दिवस भागवताचा पूर्ण झाला आणि त्या काठीतून फट्ट करून आवाज आला. फट. कसला आवाज आला काय कोणास ठाऊक, म्हणले काहीतरी त्यात भुंगा भिंगा असेल. दुसरा दिवस पूर्ण झाला, फट करून आवाज आला. ती गाठ फुटे आणि तो वरती सरके. असे 7 दिवस 7 गाठी फुटल्या. आणि ज्या वेळेला परीक्षिती मोक्षाची शेवटची कथा गोकर्णाने सांगितली, त्या क्षणाला परीक्षितीला न्यायला विमान आलं असं म्हणेपर्यंत यांच्या दारात एक विमान आलं आणि ती काठी मधून अशी फाकळली, 2 तुकडे झाले आणि त्यातून विष्णुरूप धारण केलेला धुंदुकारी समोर येऊन उभा राहिला. 7 दिवस तो फक्त रडत होता. भागवत नुसतं ऐकलं नाही त्यांनी, माहिती म्हणून ऐकलं नाही, स्वतःचं जीवन पूर्ण उद्धरलं. तो देवाला प्रार्थना करतो, देवा मी खूप पापी आहे रे. इतके दिवस त्याला आपली चूक वाटत नव्हती म्हणून चूक सुधारत नव्हती. लक्षात घ्याल, समर्थ म्हणाले या जगातलं सगळ्यात मोठं दुर्गुण कुठला आहे माहितीये का? सगळ्यात मोठा दुर्गुण, सगळ्यात मोठा दुर्गुण आहे सकळ अवगुणामध्ये अवगुण. सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटे पण चुकेना जणे. आणि म्हणून भगवंताची कृपा आपल्यावर झाली हे समजायचं असेल तर कबीर म्हणाले, कृपा भई तब जानिये. कृपा भई म्हणजे झाली, तब जानिये जब दिखे अपने दोष. आपले दोष आपल्याला दिसायला लागले की भगवंताची कृपा झाली हे समजावं. आणि सहसा दुसऱ्याची चूक दिसते हो. खलस सर्षप मात्राणी परच्छिद्राणी पश्यती, आत्मनो बिल्व मात्राणी पश्यन्नपि न पश्यती. हा प्रार्थना करतो. रोज 7 दिवस रडत होता अखंड. त्या देहात होता वायुरूप पण रडत होता, प्रभो मैं, प्रभो मैं, प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी. पाप करत नित काजा, पाप करत नित काजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. कुमति स्वभाव चलत जन आगे, काम क्रोध का बाजा. निंदा छत्र धरे सर ऊपर, कपट कोट दरवाजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. भागे नरक सुन साध में,
मी जर नरकाकडे जायला लागलो तर नरकाचे दरवाजे बंद होतात. भागे नरक सुनसाद मेरी, अख्खं नरकाची गाडी घेऊन नियम पडून जातो, ही घाण कुठे ठेवायची, इतका मी वाईट आहे रे. भागे नरक सुन साध मेरी, पीठ दियो जम राजा, पीठ दियो जम राजा. यम माझ्याकडे पाठ करतो, याला नको मारायला. सूरदासांचा अभंग आहे. सूरपती तको ठौर नहीं है, सूरपती तको ठौर नहीं है, तुम हो गरीब नवाजा, तुम हो गरीब नवाजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का, सब पतितन का, सब पतितन का राजा. श्रोते हो, जीवनात सगळ्या कन्सेप्ट बरोबर ही एक कन्सेप्ट अंतःकरणात असू दे. आपल्याला जो कागद दिलाय ना, त्या कागदामध्ये एक श्लोक लिहिलाय. जर जमलं तर झोपताना रोज म्हणा. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं, विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. नमः पार्वती पते हर हर महादेव. रोज म्हणावा. हा फक्त शंकरांकरता श्लोक नाहीये, आपल्या गुरुसमोर म्हणावा. देवा, माझ्या हाताकडून, माझ्या पायाकडून, माझ्या मनाकडून कळत नकळत काही जर चूक घडली असेल तर क्षमा कर रे. हा एक भाव चित्तामध्ये येऊ द्या. रोज एवढं जर आपण केलं तर पुष्कळ पापातनं तशी रोजच्या रोज सुटका होते. म्हणजे पाप करायला हे इन्शुलिन नाहीये. सगळ्या दृष्टीने चांगलं वागावं आणि झोपताना हा श्लोक म्हणावा. यानंतर एक श्लोक म्हणावा आपल्या गुरुचा किंवा आपल्या देवाचा आणि झोपावं. शांत बसावं आणि प्रार्थना करावी. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं, विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्रोते हो, याचा अर्थ असा आहे की माझ्याकडून जर काही घडलं असेल कळत न कळत, देवा क्षमा कर. उद्धार सोपा होतो. एकदम पेनॉल्टी सकट इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा आहे ना, अलीकडे या तारखेच्या अलीकडे 5,000 भरा, मध्ये 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 भरा की सोपं जातं. कारण आपल्याकडनं कळत न कळत, म्हणजे माझे गुरुजी सांगतात कळत घडत असतंच काही ना काहीतरी. माझ्याकडनं काही चुकत नाही, हेच चुकलं की नाही. आपण ज्या गाडीत बसतोय त्या गाडी खाली मुंगी मेली की डिवायडेड बाय तेवढ्या लोकांना जातं. फार सूक्ष्म आहे. भेंडी चिरताना आळी जरी मेली तरी लागलं पाप. असो, तपशिला चिरत नाही. गोकर्णानं या सगळ्यांना म्हटलं विष्णूच आला. त्यांनी नमस्कार केला. तो म्हटला नमस्कार करू नका, मी धुंदुकारी आहे. गोकर्णा तुझा भाऊ. मला भगवंतानी सलोकता आणि समीपता आणि स्वरूपता या 3 मुक्ती दिल्या. ते बघ माझ्याकरता विमान आलं. सनत कुमार ही गोष्ट सांगतायत. सनत कुमार म्हणाले अच्छा, अशा पद्धतीनं त्याचा उद्धार झाला. बरं, तुम्ही कितीही पापी असा, तुमचे पूर्वज पितर कुणाचाही दोष असो, तो दोष जाण्याकरता भागवताचं फल असं आहे. नारद म्हणले पण तुम्ही असं म्हणालात खूप गर्दी झाली होती ना. म्हणले हो गर्दी होती, पण विमान एकच आलं होतं. एक्सपांडेबल होतं का एरोप्लेन? ते असतात ना, ती लहान मोठी होतात काही विमानं अशी असतात. मला विमान ज्यांनी शिकवलं ते कॅप्टन आनंद बोडस म्हणून आहेत मुंबईचे. त्यांनी मला विमान चालवायला शिकवलं. मी विमान चालवलंय बरं का. म्हणजे माझं काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगितलं. तर त्यांनी मला विमान गाथा नावाचं एक पुस्तक दिलं. त्यात त्यांनी दिलं की एक्सपांडेबल विमानं पूर्वी होती. त्यांनी पुराणात विमानं होती असं त्यांचं ते पुस्तक आहे. आणि आता ते विमान चालवत किमान 2-3 हजार पायलट्स त्यांनी तयार केले जुहूच्या विमानतळावरती. मला तिकडूनच गडावरून नेलं होतं त्यांनी. असो, मला ते सांगायचं नाहीये.
तर त्यात त्यांनी लिहिलं आहे की एक्सपांड मोठी होणारी विमानं, लहान होणारी विमानं, असं विमान होतं का हे? नाही म्हणाले, ते सिंगल सीट विमान होतं, एक ड्रायव्हर आणि तो. मग बाकीच्या लोकांना विमान आलं नाही, कारण ते फिजिकली प्रेझेंट होते, मेंटली ॲबसेंट होते. ते विचार करत होते, अरे 8:30-9 वाजत आले, आता कसं काय यांचं लवकर आटपतंय की नाही. सांगण्याचा अर्थ असा, लगेच विमान येतं असं नाही, पण जेव्हा केव्हा आपण देह टाकू त्यावेळेला काहीतरी भगवंत आपली सोय करतो. अनायासेन मरणम, आपण रोज प्रार्थना करतो, मरण येईल ना त्याची तयारी आज करून ठेवल्यासारखं आहे भागवत ऐकणं म्हणजे. ती पण एक तयारी पाहिजे ना. गोंदवलेकर महाराज नेहमी सांगत असत, म्हणले म्हातारपणची तयारी करता की नाही. ते क्लेम करतात ना माणसं, विमा उतरवतात ना, डोळ्याला त्रास झाला तर, अमक्याला त्रास झाला तर, तमक्याला त्रास झाला तर, किडन्या प्रॉब्लेम आला तर, हे सगळे आहेत ना मेडिक्लेम्स. महाराज म्हणाले म्हातारपणची सोय करता, पैसे ठेवता, जरा थोडी पुढची पण करा ना. ती तयारी भागवताची आहे. एवढंच नाही, भागवत म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. तुमचं रोजचंही जीवन कल्याणाचं होतं आणि जेव्हा मरण येईल तेव्हा मरण सुद्धा सुख सहज शांतपणानं आनंदात. म्हणून फार छान वाक्य आहे, जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. दोन्हीत आनंद, हे सामर्थ्य भागवतानी येतं. नारदांना आनंद झाला. नारद म्हणाले, महाराज अजून काही सांगू इच्छिता का? ते म्हणले, हो. भागवत कसं ऐकावं, कुणी ऐकावं, किती ऐकावं, केव्हा ऐकावं, का ऐकावं, याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. एक 10 मिनिटच बोलणार आहे, पण ते उद्या बोलणार आहे. उद्या किती वाजता? बरोबर 7 वाजता. उद्या समारोपाचं प्रवचन आहे. जास्तीत जास्त लोकांनी या. प्रार्थना करतो सगळ्यांना की माझ्यावर दयावंत व्हा आणि या. अजून काय मागू? काही वैयक्तिक स्वार्थ नाही आमचा कोणाचा, योगेश बुवांचा नाही, माझा नाही, तामनकर काकांचा नाही, यांचा नाही, अखिलदाचा, यांचा काही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण प्रार्थना एवढी आहे की या. कारण पुन्हा पुन्हा हे ऐकायला मिळत नाही. एंटरटेनमेंटचे कार्यक्रम भरपूर होतात, मनाच्या करमणुकीचे कार्यक्रम खूप होतात बरं का, पण मन अंतर्मुख होणारे कार्यक्रम फार कमी असतात. बघा, आपल्याला योग्य वाटलं तर या, ही प्रार्थना करतो. पण तळमळ माझी ही निश्चित आहे की जास्तीत जास्त लोकांनी यावं, याचा आनंद घ्यावा. यानं तुमचा प्रपंचही चांगला होणार आहे आणि परमार्थही उत्तम होणार आहे. काही स्वार्थ आमचा दिसत असेल तर बघा, काही आमचा वैयक्तिक काय, तुम्ही गर्दी केली नाही, एक 4 माणसं आहेत तरी मी प्रवचन याच टाईप करणार आहे, मला काही सुट्टी नाही आहे. असो, सांगण्याचा भाव असा की उद्या समारोपाचं प्रवचन आहे, परवापासून माझं प्रवचन नाही आहे, याचा आनंद घ्यायचा असेल तर उद्या या. असं खूप उकडलं ना की पंख्याचं औचित्य जास्त असतं. असो, 2-3 गोष्टी बोलतो. नाही म्हणायला थोडा स्वार्थ आहे, तो म्हणजे तुम्ही गडावरती जर काही देणगी दिलीत, गेल्या वर्षी काही लोकांनी अन्नदानाकरता पैसे दिले, पुष्कळ वेळेला आपला वाढदिवस असतो, आपल्या मुलाचा वाढदिवस असतो किंवा घट दिवस असतो, आपले आजोबा गेलेले असतात, आजी गेलेली असते, आपले पूर्वज असतात, लग्नाचा वाढदिवस असतो. अशा वाढदिवशी आपण अन्नदान घरी करावं. घरी आता अशक्यप्राय होत चाललंय, म्हणून तीर्थक्षेत्री जा, गोंदवल्याला जा, गडावर जा, बरं का, पंढरपूरला जा आणि तिथे जिथे अन्नदान होतं तिथे थोडीफार पैसे देऊन ठेवा. परत आपल्या लक्षात राहतं नाही राहत म्हणून त्या ठिकाणी कायम ठेव योजना असते. आमच्याकडं गडावरती कायम ठेव योजना आहे. म्हणजे तुम्ही एकदा पैसे देऊन ठेवले की वर्षाला त्या तिथीला अन्नदान होतं आणि आपल्याला ईमेल येणार आहे. आता गेल्या वर्षी आम्हाला भारतातला पत्ता दिला तर भारतातल्या पत्त्यावर प्रसादही जातो, पण तो प्रसाद आता इथे येणं अवघड आहे, म्हणून फक्त ईमेल होईल की तुमचं अन्नदान या दिवशी झालं, अमुक बुवा श्रावण वद्यषष्ठी या दिवशी आमचे आजोबा गेले होते, किंवा भाद्रपद चतुर्थी आमच्या मुलाचा जन्म झाला, जन्माच्या दिवशी करावं, म्हणजे आशीर्वाद राहतात समर्थांचे आपल्याला. गडावर हजारो लोक येतात, त्यांच्या मुखामध्ये जे अन्न जातं त्यातल्या 10 लोकांना आपण वाढलं, समजा 2000 रुपयाचं व्याज 150 रुपये येतं, तर त्या दिवशी जो खर्च केला जातो आपले 150 रुपये त्या दिवशी खर्च केले असं गृहीत धरायचं. आणि खर्च केलेच जातात, कारण मीच वाढायचं काम 12 वर्ष केलं. माणसं छान पोटभर जेवतात आणि आशीर्वाद देतात. कुणाला आशीर्वाद जातात? ज्यांचं धन त्या दिवशी खर्च झालं त्यांना आशीर्वाद जातात. पर्यायानं आपल्या मुलाबाळांना, आपल्याला, आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना ते आशीर्वाद जातात. बघा, योग्य वाटलं तर गडावरचं पावती पुस्तक आहे, काहीही कोणाचा स्वार्थ नाही, योगेश बुवांचा काही स्वार्थ नाही, निस्पृह रामदासी येतो, काही नाही, उलट स्वतःचं MBA झाले, आता डॉक्टरेट झाले बरं का पुण्याच्या कॉलेजमध्ये. एवढं सगळं करून तो मनुष्य फक्त गडाकरता स्वतःला खपवतो.
बरं का. काही वैयक्तिक स्वार्थ नाही. मारुतीबुवांनी सगळं 80 वर्षाचं जीवन गडाकरता झिजवलं आणि असे अनेक 100 रामदासी गडावर मेले देह टाकून दिला त्यांनी, फक्त गडाचं समर्थांचं काम व्हावं म्हणून. यात काही वैयक्तिक कुणाचा स्वार्थ नाही. आम्ही आमचं जीवन याला दिलंय, तुम्ही थोडंसं धन द्या. काय, आम्ही आमचं डोकं लावलंय, तुम्ही थोडंसं काठी लावा गोवर्धन पर्वताला, जर योग्य वाटलं तर. बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल बुवा कटकट करतो, उद्या प्रवचनालाच नको. असं नाही. प्रवचन चुकवू नका. एक वेळ यातलं धनदान करू नका. माझं सांगणं कर्तव्य म्हणून मी हे सांगतोय. बरं, जर करायचं असलं यातलं काही करा. गडावरच्या काही सीडीज उपलब्ध आहेत. मनाचे श्लोक चालू ठेवावेत. या बाळांचे पिल्लांचे छान पाठ होतात. मना सज्जना भक्ती ही छान मुलं आहेत. हे खरं भागवत ऐकायचं वय आहे बरं का. तो चष्मा घातलेला मुलगा आहे ना, अगदी करेक्ट. 10 वाक्य जरी त्यांनी ऐकली असतील ना तरी कल्याण आहे त्याचं. अगदी खरं सांगतो मी आपल्याला. यांनी तर सांगण्याचा भाव असा की मनाच्या श्लोकाची सीडी लावून ठेवावी किंवा पेन ड्राईव्ह मध्ये डाउनलोड करून घ्या सीडीतनं आणि लावून ठेवावं. मना सकाळी रोज अर्धा तास लावा स्वयंपाक करताना, की आपल्यालाही कानावर मनाचे श्लोक येतात. असेल सीडी घरात तर विकत घ्या नाही. त्या खपवाय करता नाही म्हणत आहे मी. त्याही 2-4च उरल्यात. आपल्या ज्यांनी घेतल्यात त्याच्याकडनं घ्या. त्याचा वापर करा, विज्ञानाचा वापर करा. ते लावून ठेवावं. मुलांचा आपोआप पाठ होतो. घरामध्ये शांत बारीक आवाजात चालू ठेवलं की 205च्या 205 मुलांचे मनाचे श्लोक पाठ होतात. घरात पवित्र वातावरण राहतं. कीर्तन आहेत, 10 कीर्तन आणि 10 संतांची 10 प्रवचन आहेत गडावरची. त्याची सीडी आहे, ते पण उपलब्ध आहे. आपण बघा, योग्य वाटलं तर. यातलं काही जमलं तर करा, नाही तर करू नका. पण 2 गोष्टीचा आग्रह करेन. एक म्हणजे पादुकांचं दर्शन छान घ्या. आपलं कपाळ पादुकांच्या अंगठ्यावर शांत टेकवा. असं दाबू नका, छान टेका. पादुकांचा स्पर्श होऊ द्या आपल्याला. ज्या पादुकांना समर्थांचा पदस्पर्श झाला, कल्याण स्वामींचा मस्तक स्पर्श झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा हस्तस्पर्श झाला, त्या पादुका सामान्य नव्हे, त्या जादूच्या पादुका आहेत. मी असे शेकडो लोक पाहिलेत की पादुकांना नमस्कार करून गेले आणि त्यांचं काम झालं. मी गेले 30 वर्ष तरी त्या पादुकांबरोबर आहे. मी खूप लोक पाहिलेत, जादूच्या पादुका आहेत. अगदी असंच शब्द वापरतो कमीत कमी शब्दात बोलाय करता. मॅजिकल पॉवर त्यामध्ये आहे, खूप जबरदस्त आहे. फक्त छान, जेवढा भाव चांगला तेवढं डाउनलोड चांगलं होतं, असं लक्षात घ्या. म्हणून छान नमस्कार करा. 2 गोष्टींचा आग्रह. एक म्हणजे पादुकांचं दर्शन चुकवू नका आणि दुसरं म्हणजे प्रवचन चुकवू नका. हे माझा स्वार्थ थोडासा की या प्रवचनाला, उद्या समारोपाचं प्रवचन आहे, चतुश्लोकी भागवत म्हणायचं आणि लगेच थांबायचं. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे, ज्ञानं परमगुह्यं मे, यद्विज्ञान समन्वितं, यद्विज्ञान समन्वितं, सरहस्यं तदंगं च, सरहस्यं तदंगं च, गृहाण गदितं मया, गृहाण गदितं मया, यावानहं यथा भावो, यावानहं यथा भावो, यद्रूप गुणकर्मकः, यद्रूप गुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानं, तथैव तत्त्वविज्ञानम्, अस्तु ते मदनुग्रहात्, अस्तु ते मदनुग्रहात्, अहमेवासमेवाग्रे, अहमेवासमेवाग्रे, नान्यद्यत् सदसत्परं, नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च, पश्चादहं यदेतच्च, यो वशिष्येत सोऽस्म्यहम्, यो वशिष्येत सोऽस्म्यहम्, ऋतेर्थं यत् प्रतीयेत, ऋतेर्थं यत् प्रतीयेत, न प्रतीयेत चात्मनि, न प्रतीयेत चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां, तद्विद्यादात्मनो मायां, यथा भासो यथा तमः, यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि, यथा महान्ति भूतानि, भूतेषु चावचेष्वनु, भूतेषु चाश्वतेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि, प्रविष्टान्यप्रविष्टानि, तथा तेषु न तेष्वहम्, तथा तेषु न तेष्वहम्, एतावदेव जिज्ञास्यम्, एतावदेव जिज्ञासं, तत्त्वजिज्ञासुनात्मनः, तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्याम्, अन्वयव्यतिरेकाभ्यां, यत् स्यात् सर्वत्र सर्वदा, यत् स्यात् सर्वत्र सर्वदा, एतन्मतं समातिष्ठ, एतन्मतं समातिष्ठ, परमेण समाधिना, परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु, भवान् कल्पविकल्पेषु, न विमुह्यति कर्हिचित्. न विमुह्यति कर्हिचित्. श्री गोपाल कृष्ण भगवान की आरती लावा. 1 मिनिट फक्त आता आरती लागेल आणि लगेच आपण उठू शकता. मला थोडा रस्ता द्या म्हणजे झालं आता.
भागवताची फलश्रुती म्हणायची. भवे भवे यथा भक्तिः भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् तन्नमामि हरिपदम् अनायासेन मरणम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् 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 जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणा मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकमळे संत द्विजकुले सेवुनी रमले भान हरपले रस पीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा